नाही आहात मॅडम? हा ते व्हिडिओ मी ऑन करायचा प्रयत्न करते पण काहीतरी टेक्निकल इश्यूज आहेत. मॅडम मोबाईल रिस्टार्ट करून बघा बरं. माननीय स्वाती दाभाडे मॅडम देखील जॉईन झालेले आहेत. मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत. माननीय भाग्यश्री झुरे बानायत मॅडम देखील जॉईन झालेले आहेत. दोन्ही आजच्या मार्गदर्शक आणि प्रमुख अतिथी हे जॉईन झालेले आहेत. मी सगळ्यांचं आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन आहे जळगाव, ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. बानायत मॅडमचा व्हिडिओ थोड्याच वेळात सुरू होईल. हो मी थोडे टेक्निकल इश्यू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते, मग मी तुम्हाला रिस्टार्ट करून बघा बरं, मोबाईल रिस्टार्ट करून बघा. बरं. इतर पार्टिसिपंटना विनंती आहे की आपण आपले व्हिडिओ वगैरे जे काय आहे तर ते म्यूट ठेवा. मार्गदर्शकांचं मार्गदर्शन चालू असताना कोणीही मध्ये अनम्यूट करून बोलण्याचा किंवा व्हिडिओ ओपन करण्याचा प्रयत्न करू नका. मार्गदर्शकांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपले जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत आपले प्रश्न आपण चॅट बॉक्स मध्ये टाईप करून ठेवा. आपल्याला कोणत्याही शंका असतील तर आम्ही आमचे प्रवीण पवार सर, डॉक्टर उमेश कुमार बागल सर यांचे नंबर सुद्धा ऑलरेडी शेअर केलेलेच आहेत. त्या नंबरवर जरी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आणि चॅटबॉक्स मध्ये आपण आपले जे काय आजच्या मार्गदर्शना संदर्भातले किंवा स्पर्धा परीक्षे संदर्भातले फक्त स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड असे जे काही प्रश्न आहेत तेच आपण चॅटबॉक्स मध्ये टाकणार आहोत. आणि ऐत्या वेळेची काय जी तयारी आहे, कारण 14 मार्चला जे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून या मार्गदर्शनाचा निश्चितच खूप चांगला उपयोग होणार आहे. दोन्ही मान्यवर अतिथी हे आपल्या आपल्या क्षेत्रात अतिशय नामांकित आहेत आणि स्पर्धा परीक्षेसाठी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमीच तयार असतात. आणि आज देखील आज महिला दिनाचं औचित्य साधून आपण सर्व महिलांचा आपण सन्मान करतो आहोत. आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन आहे जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने सर्व मान्यवरांचं, इथं उपस्थित असलेल्या सर्व महिला प्रतिनिधींचं, त्यांच्या पालकांचं मी महिला दिनानिमित्ताने हार्दिक अभिनंदन करतो. आपण ज्या ज्या क्षेत्रात कार्य करत आहात त्या कार्यक्षेत्रात आपल्याला अधिकाधिक प्रेरणा, चांगलं कार्य करण्याची मिळो ही सुद्धा सदिच्छा व्यक्त करतो. दोन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि प्रवीण पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरू करावं. सर मॅडम लेफ्ट झालेले आहेत, थोड्या वेळ मोबाईल रिस्टार्ट करत आहेत. ओके. मागच्या संकलेविषयी थोडस तुम्ही सांगत. हो, ते आपण रिस्टार्ट करतील मॅडम. 5 मिनिट वेट करू आता. सर तुमचा आवाज वाढवा थोडा. रिस्टार्ट करत आहेत मॅडम मोबाईल. नाही, मॅडमना जॉईन केलंय पुन्हा. परत झाले का? हो. आता होते. अजून झालेत ना सर? झाल्यात मॅडम, जॉईन झाले. हो, आता झालं बघा. मॅडम प्रवासात असल्या कारणास्तव थोडाफार डिस्टर्बन्स येऊ शकतो. नमस्कार मॅडम. होतोय का चालू व्हिडिओ मॅडम? हा मॅडमचा व्हिडिओ चालू झाला आहे. मॅडम प्रवासात असल्या कारणास्तव कदाचित डिस्टर्बन्स येतोय. मॅडम आपली परवानगी असेल सुरू करूया कार्यक्रम. नेटवर्क प्रॉब्लेम आलेला आहे परत.
हॅलो. भाग्यश्री मॅडम. नेटवर्क प्रॉब्लेम आलेला दिसतोय सर. हा. सर्व पार्टिसिपेंट साठी आपण लगेचच मॅडमचं मार्गदर्शन सुरू करतोय. दोन्ही मान्यवर आपल्याला जॉईन झालेले आहेत. महिला आजच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने ह्या आयोजित या स्पेशल मीटिंग मध्ये मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा YouTube वगैरे चॅनल्सवर आहेत. खानदेश अधिकारी मित्रमंडळ याचं स्वतंत्र YouTube चॅनल आहे, त्याच्यावर हे सगळं लाईव्ह चालू आहे. माननीय भाग्यश्री झुरे बानायत मॅडम आणि माननीय स्वाती दाभाडे मॅडम दोन्ही मान्यवर आपल्याला जॉईन झालेले आहेत. मी मान्यवरांचं आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन आहे जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मॅडम बोला मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला ना मॅडम. हॅलो. 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 रवींद्र सर, तुमचा आवाज येतोय. हॅलो. टेक्निकल इश्यूमुळे मॅडम अजून 2 ते 3 मिनिटात मॅडम जॉईन होतील. स्वाती दाभाडे मॅडम देखील जॉईन झालेले आहेत. आज जागतिक महिला दिन आहे. महिलांनी सर्वच क्षेत्रात जी काय प्रगती आणि यश स्वतःच्या मेहनतीने संपादन केलेलं आहे, त्यास आरंभ ग्रुप, ज्ञानदीप खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन आहे जळगाव यांच्या वतीने मानाचा मुद्रा
आरंभ ग्रुप खानदेश अधिकारी मित्रमंडळ मिशन आय जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड त्याचसोबत मिशन आय एस अमरावती तिचे नरेशचंद्र काठोळे सर आणि संपूर्ण या कार्यक्रमासाठी संयोजन करणारे राजेंद्र चिंचोले सर, प्रवीण पवार सर, विजयसिंग पवार सर, वामन पाटील सर, हे सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. माननीय नरेशचंद्र काठोळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या सर्व जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करता आहेत, MPSC UPSC देत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी 8 ऑनलाईन बुक्स जे काय आहेत ते सगळ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. मी नरेशचंद्र सरांना विनंती करतो की थोडक्यात आपल्या त्या बुक संदर्भात आपण माहिती द्यावी. तोपर्यंत आपले मान्यवर जॉईंट होतील आणि आजचा आपलं जे काय महिला दिनाचा विशेष कार्यक्रम आहे तो आपण आपल्या नियोजनानुसार सुरू ठेवू. माननीय नरेशचंद्र सर आणि राजेंद्र चिंचोले सर हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो. पहिले नरेशचंद्र सर, त्यांनी आपल्या त्या 8 पुस्तकांविषयी सगळ्यांना थोडक्यात माहिती द्यावी. नरेशचंद्र सर. अनम्यूट करा सर, अनम्यूट करा तुम्हाला. चिंचोले सर असतील तर सर, चिंचोले सर. नरेशचंद्र सर. नमस्कार. हा बोला सर. मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, संचालक मिशन IAS मध्ये सहभागी होणार आहे. सरांनी मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानतो. या चर्चासत्रामध्ये जे विद्यार्थी सहभागी होत आहेत त्यांचे पण मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एकच सांगतो की भाग्यश्री मॅडमचा जेव्हा तुम्ही प्रवास ऐकाल तो थक्क करून देणारा प्रवास असेल. हिवऱ्यातील गाव आहे आणि मोर्शी तालुका हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, पण अगदी खेड्यात राहून हे हिवरखेड हे गाव म्हणजे अगदी मेन रोडवर नाही आहे, परंतु मॅडमनी अतिशय संघर्ष करून, आता आपण जर तुम्हाला हे पुस्तक दिसत असेल तर या पुस्तकामध्ये आम्ही मॅडमची संघर्ष गाथा प्रकाशित केलेली आहे. सरांनी मला ज्या 8 पुस्तकांचा उल्लेख करायला सांगितलं आहे ती सगळी पुस्तकं, ती सगळी ई बुक्स आम्ही विद्यार्थ्यांना विनामूल्य देणार आहोत. त्यासाठी मुलांनी फक्त माझ्या नंबरवर एक मिस कॉल द्यायचा आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर माझा नंबर प्रत्येकाने नोट करावा, 9890967003. परत नंबर सांगतो, 967003. पुस्तकांची जी नावं आहेत त्यामधलं पहिलं पुस्तक आहे मी IAS अधिकारी होणारच. या पुस्तकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे जे प्रधान सचिव आहेत विकास खारगे IAS यांनी 21 वर्षापूर्वी आमच्या मिशन IAS चं उद्घाटन केलेलं आहे. तर त्यांचा फोटो आम्ही अगदी पहिल्या पानावर छापलेला आहे आणि या पुस्तकामध्ये जवळपास बहुतेक जे गाजलेले IAS ऑफिसर आहेत त्या अधिकाऱ्यांचा आम्ही सक्सेस स्टोरी छापलेला आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते आहे शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर. जे अगदी गरीब परिस्थितीमधली, उदाहरणार्थ JP डांगे साहेब असोत, पुरुषोत्तम भापकर असोत, विश्वास नांगरे पाटील असोत, अभिनय कुंभार असोत, पांडुरंग पोले असोत किंवा आपल्या कोकणामधले वैभव निंबाळकर असोत, प्रशांत होळकर असोत, ही जी मुलं विपरीत बालाजी मंजुळे असू द्यात, नंतर अनुप हिवसे आहेत, ही सगळी विपरीत परिस्थितीमधली जी मुलं IAS झालेली आहेत त्यांच्या आम्ही शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर या पुस्तकांमध्ये छापलेलं आहे.
हा सॉरी तुम्हाला तर मध्ये थांबवतोय पण हा. माननीय भाग्यश्री जिवरे मानायत मॅडम जॉईन झालेले आहेत. ठीक आहे, हा बस मग आपला मग फक्त आनंदाची गोष्ट आहे. चॅट बॉक्स मध्ये माहिती पाठवून ठेवा आणि आपण नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना ती माहिती कळवणार आहोत. नक्की नक्की नक्की. हा थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू, हो. थँक्यू. नमस्कार, गुड डे. थँक्यू सर. माननीय भाग्यश्री झुरे बानायत मॅडम IAS अधिकारी, संचालक रेशीम संचालनालय महाराष्ट्र, त्यांचा अतिशय थक्क करून देणारा प्रवास एका ग्रामीण भागातून एक IAS अधिकाऱ्यापर्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून त्या पुढे आलेल्या आहेत. आणि त्याचसोबत माननीय स्वाती दाभाडे मॅडम उपजिल्हाधिकारी आणि 2018च्या महाराष्ट्र बॅचच्या टॉपर, या दोनही मान्यवरांचं मी पुनश्च एकदा आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IAS जळगाव आणि ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय माननीय प्रवीण पवार सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर, येतोय का आवाज? हा आवाज येतोय सर, फक्त मोठा पाहिजे थोडा. बरोबर. आजच्या या आरंभ ग्रुप जळगाव खानदेश अधिकारी मित्रमंडळ मिशन IAS जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांनी आयोजित केलेल्या या 14 झूम मीटिंग मध्ये ज्यांना आपण या महिला दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलेले आहे त्या माननीय भाग्यश्री बानायत दिवरे मॅडम IAS अधिकारी असून संचालक रेशीम संचालनालय महाराष्ट्र शासन या पदावर कार्यरत आहेत. व दुसऱ्या महिला अधिकारी माननीय स्वाती दाभाडे मॅडम उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र टॉपर 2018 या देखील मीटिंगला उपस्थित आहेत. या दोन्ही प्रमुख अतिथींचं मी स्वतः तसेच आमचे ज्येष्ठ समन्वयक राजेंद्र चिंचोले सर, उमेश कुमार बागल सर तसेच आमचे सहकारी मित्र यांच्या वतीने देखील हार्दिक स्वागत करतो. सर माईक जवळ घ्या थोडसा. या मीटिंगला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कटोळे नरेंद्र काटोळे सर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. प्रास्ताविकातून या उपक्रमाबद्दल सांगू इच्छितो की आपल्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी थोड्याफार फरकाने यश मिळू शकत नाहीत. तसेच घरची परिस्थिती नाजूक असल्याने ही मुले मुंबई, नाशिक, पुणे सारख्या शहरात जाऊन महागडे शिक्षण घेऊ शकत नाहीत, क्लास जॉईन करू शकत नाहीत. आणि या सर्व बाबींचा विचार करून अनुभवी मार्गदर्शकांच्या टीमसह आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे या उद्देशाने आरंभ ग्रुप चाळीसगाव, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IAS जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व करिअर विषयक मार्गदर्शनाद्वारे स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि याचाच एक भाग म्हणून दर रविवारी आम्ही झूम मीटिंग द्वारा स्पर्धा परीक्षेतील दिग्गज अधिकारी व तज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करीत असतो. आणि हे अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता आपला बहुमूल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. परिचय करून देत असताना मान्यवरांनी आपला व्हिडिओ ऑन ठेवावा, तसेच मीटिंगचे ऑर्गनायझर यांनी मान्यवरांना ऑन द स्क्रीन ठेवावे. माननीय भाग्यश्री बानायत मॅडम यांचा परिचय करून देतो. भारतीय संस्कृतीत रेशीम वस्त्राला अत्यंत मानाचं स्थान आहे, त्यामुळे त्यास नेहमी मागणी असते. रेशीम शेतीचा, रेशीम उद्योगाचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने रेशीम संचालनालय स्थापन केले आहे. या संचालनालयाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. रेशीम संचालनालयाच्या संचालक म्हणून माननीय भाग्यश्री दिवरे बानायत मॅडम सध्या कार्यरत आहेत. घरची काही पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातील असूनही मॅडम IAS अधिकारी होऊ शकल्या. मॅडमांचं शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत झालं, तर मोर्शी येथील महाविद्यालयात ते BSc झाल्या. आई वडील हे दोघे शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण बऱ्यापैकी होतं. BSc BEd नंतर MSc केलं आणि अमरावती ते स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या संस्था किंवा खासगी कोचिंग क्लासेस नसल्यामुळे त्यांचा भरा स्वयंमाध्यमावर होता. वडिलांचं निधन, आईचं आजारपण, स्वतःच्या काही वैद्यकीय समस्यांवर मात करीत त्यांनी 2005 साली प्रकल्प अधिकारी, 2000 मध्ये नायब तहसीलदार, तसेच 2007 साली विक्रीकर आयुक्त अशा लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी सलग यश मिळवलं. पण या निवडींवर त्यांनी समाधान मानलं नाही. मॅडमांना IAS व्हायचं होतं म्हणून त्यांनी दोन्ही पदं नाकारली. अशा परिस्थितीत त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत राहिल्या. 2010 साली अपयश आलं, परंतु अपयशानं खचून न जाता 2011 साली पुन्हा जिद्दीने व चिकाटीने अभ्यास केला
त्यांची अभ्यासवृत्ती, परिश्रम, महत्वाकांक्षा फलरूप झाली व 2012 साली ते IAS झाल्या. 2012 साली IAS झाल्यानंतर त्यांना नागालँड केडर मिळालं आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नागालँड सरकारच्या सेवेत रुजू झाल्या. नागालँडमध्ये काम करणं हे मोठं आव्हान होतं, पण ते त्यांनी निर्धाराने पेलून दाखवलं. हा अतिशय दुर्गम प्रदेश आहे. दरडी कोसळतात, वाहतूक बंद पडते आणि अशा भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता एक मराठी अधिकाऱ्यांचं नागालँड केडर स्वीकारणं आणि तिथं हिमतीने काम करणं हे फक्त मॅडमसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावं आहे. पुढे महाराष्ट्र शासनाकडे प्रतिनियुक्ती मिळून मॅडम 2018 मध्ये रेशीम संचालक झाल्या आणि त्या पदावर ते आज भरीव काम करीत आहेत. रेशीम शेतीसाठी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विदर्भ कन्या म्हणून 2016 साली देखील त्यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. याशिवाय त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. लेखनाची त्यांना आवड आहे. महाराष्ट्र टाइम्स साठी त्या सहज सुचलं आज स्तंभ लिहित असतात. आकाशवाणीच्या दर्पण युवावाणीसाठी त्यांनी लेखन केलंय. लेखनाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्याची उपजतच आवड असल्याने विविध साहित्य संमेलनात त्या भाग घेत असतात. स्वतः ग्रामीण भागातून आल्याने ग्रामीण भागातील मुलामुलींना किती कठीण परिस्थितीतून द्यावं लागते याचा स्वानुभव त्यांना असल्याने त्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा जागृतीसाठी मोफत मार्गदर्शन करत असतात. महिला सक्षमीकरणासाठी त्या सतत प्रयत्न करत आहेत. मॅडमांना आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमंत्रित करून त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून ज्यांची मोलाची मदत झाली ते मॅडमांचे पती आदरणीय संजयजी धुरे सर, जे जॉईंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आहेत, यांचे मनापासून आभार. माननीय संजयजी धुरे सर देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची हितगुज करण्यासाठी याच महिन्यात झूम मीटिंगद्वारे आपल्याशी संवाद साधणार आहेत. मिशन IASचे प्रमुख आदरणीय डॉक्टर नरेशचंद्र काटोळे सर मॅडम विषयी भरभरून बोलताना म्हणतात, मॅडम मध्ये कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा नाही, साधेपणा, हसतमुख चेहरा, वागण्या बोलण्यात असलेला सहजपणा, अत्यंत प्रभावशाली वक्तृत्व या गुणांमुळे क्षणात विद्यार्थ्यांना आपलंसं करतात. विद्यार्थी मित्रांनो, तर मॅडमांचं जीवन हा एक पुस्तकाचा विषय आहे. सर्व काही एका मीटिंग मध्ये सांगून होणार नाही. तुर्तास एवढंच. आदरणीय भाग्यश्रीताई आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वातून मोलाचं मार्गदर्शन करतीलच. दुसऱ्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वाती दाभाडे मॅडम उपस्थित आहेत. त्यांचा परिचय थोडक्यात करून देतो. 2018च्या राज्यसेवेच्या निकालात अनेक महिला उमेदवार यशस्वी झाल्या. त्यात तळेगाव दाभाडे पुणे येथील स्वाती दाभाडे मॅडम या मुलींच्या संवर्गात उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांचं शिक्षण देखील जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंद्रायणी महाविद्यालयात झालं. 2016 मध्ये MCOM पूर्ण केल्यानंतर राज्यसेवेची तयारी सुरू केली आणि 2016 ते 18 या 2 वर्षा कालावधीत त्यांची असिस्टंट सेक्शन ऑफिसर, STI, एक्साइज PSI व नायब तहसीलदार पदी निवड झाली. पण भाग्यश्री मॅडमांप्रमाणेच त्यांनी देखील या पदावर समाधान मानलं नाही. त्यांनी परत जोमाने अभ्यास केला आणि 2019 ला राज्यसेवा परीक्षा पास होऊन महिला संवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी झाल्या. आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहत यशात सातत्य कसं ठेवायचं याचं उत्तम उदाहरण स्वातीताई आहेत आणि या स्वातीताई आपणास राज्यसेवा पूर्व परीक्षे संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो आणि यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांकडे 2 गोष्टी नेहमी असाव्यात. एक म्हणजे अभ्यासाची चांगली पुस्तके व दुसरे योग्य मार्गदर्शक. आणि स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात तुम्हा विद्यार्थ्यांना यशापर्यंत घेऊन जाण्याची बांधिलकी ठेवूनच आम्ही स्पर्धा परीक्षेतील दिग्गज अधिकारी ज्यांच्या पाठीशी प्रचंड अनुभव आहे असे अनुभवी रूपातील अधिकारी मार्गदर्शकांना आमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत. विद्यार्थी हा एकमेव केंद्रबिंदू समोर ठेवून अधिकारी रूपी परीक्षा घडवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. यासाठी आरंभ ग्रुप चाळीसगाव, खानदेश अधिकारी मित्रमंडळ व मिशन IAS जळगावशी संबंधित जवळपास 400 ते 500 अधिकारी तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा असणारे अधिकारी या उपक्रमात सहभागी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून खूप सारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जा व आपापल्या क्षेत्रात यशस्वी दाखवा. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो व माननीय प्राचार्य बागल सरांनी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं. धन्यवाद सर. आजच्या या महिला दिन विशेष झूम मीटिंग साठी उपस्थित माननीय भाग्यश्री धुरे बानायत मॅडम, IAS अधिकारी आणि संचालक रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य
तसेच माननीय स्वाती दाभाडे मॅडम, उपजिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र टॉपर 2018 बॅच, दोनही मान्यवरांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माननीय भाग्यश्री झुरे बानायत मॅडम यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करा. हा मॅडम, अनम्यूट करून घ्या. हा, हा बोला मॅडम. आता येतं का सगळ्यांना ऐकायला? हा, आवाज येतोय मॅडम. अच्छा हार्दिक अच्छा. स्वागत आपलं. बरं, मला सर्वप्रथम सांगा किती विद्यार्थी आहेत? आता एक 50 विद्यार्थी आता झूमला आहेत आणि अच्छा. बाकी युट्यूब लाईव्हला आहेत. अच्छा, युट्यूब लाईव्ह पण चालू आहे. ओके. हो हो. अच्छा 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 अच्छा. बरं, आणि अजून विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अजून काही ऑडियन्स आहे का? नाही, जे आता 14 मार्चची परीक्षा देणारे आहेत अच्छा. ते विद्यार्थी आहेत खरे, आणि अच्छा. बाकीची तयारी करणारे कॉलेजचे युवक आहेत. बरं बरं, म्हणजे काही मुलं युपीएससी ची तयारी करणारे पण आहेत. नाही, मला फक्त एवढं विचारायचं आहे की फक्त स्टुडंट ओरिएंटेड कार्यक्रम आहे की आज कसं इंटरनॅशनल वुमन्स डे आहे ना, त्याचा पण आहे हा? नाही, विद्यार्थी जास्त आहेत आणि त्याच्यात बरं महिला आणि बरं. पुरुष सगळे. म्हणजे कसं मला तसं बोलायला बरं पडते, कारण सध्या आताच मी एका कार्यक्रमामधून आले. वुमन्स डेचा तो कार्यक्रम होता. नाही, तर हा, सुरुवात करते. हा, तुम्ही सर्वप्रथम याच्यावर नाही माझं नाव जरा वेगळ्या पद्धतीने लिहिलं, म्हणजे चुकीचं लिहिलं. ते भाग्यश्री बानायत धिवरे असं लिहिते मी. पहिले अर्थात माझ्या आई वडिलांच्या किंवा माहेरच्या नावाने मी पहिलं प्राधान्य देते आणि नंतर सासरी, असं भाग्यश्री बानायत धिवरे लिहिते मी. तुम्ही उलट लिहिलं. सॉरी मॅडम. चालेल सर. इट्स ओके. हा, कारण कसं आहे, मी पहिले सांगितलं, म्हणजे जी आतापर्यंत तुम्ही ओळख करून दिली माझी, की म्हणजे मी ग्रामीण भागातनं आलेली आहे किंवा माझ्या वडिलांचं माझ्यासाठी फार अजून पण, म्हणजे ते जरी हयात नसले तरी मी त्यांना फार मानते. त्याच्यामुळे त्यांचं नाव माझ्यासाठी गौरवास्पद आहे. त्याच्यामुळे त्यांचं नाव मी पहिल्यांदा माझ्या नावाच्या समोर जोडते. ते मी बदललेलं नाही किंवा बदलणार पण नाही. आणि नंतर मग ते सरांचं असतं. तर असो, आज सगळ्यांना नमस्कार. आणि ज्या काही मुली आहेत, ज्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितात, त्यांना आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे त्याचा शुभेच्छा देते. आणि थोडक्यात सुरुवात करते. मी पूर्वी सांगितलं, आज जरा थोडंसं मला थ्रोट इन्फेक्शन झालं, त्याच्यामुळे बोलण्याला त्रास होतोय. आज पण टू बी नॉट टू बी करत करत मी कार्यक्रम अटेंड केले, थोडक्यात बोलले, त्याच्यामुळे अजून थोडंसं थ्रोट इन्फेक्शन वाढलंय. त्याच्यामुळे आज थोडंसं थोडक्यात आवर्त घेते. आणि जसं मला वाटते पवार सर ना, हो हो. हा, पवार सरांनी म्हटल्याप्रमाणे एक आपण व्यवस्थित चांगल्यापैकी सेशन घेऊ, ज्याच्यात मी तुमच्याशी अधिक व्यवस्थित सविस्तरपणे बोलेन. तर आजचा विषय असा स्टुडंट ओरिएंटेड आहे. तर काय असतं आपल्या स्पर्धा परीक्षेविषयी ग्रामीण भागात अजूनही म्हणजे आता तरी म्हणजे बऱ्यापैकी चालना मिळालेली आहे, जागृती झालेली आहे. पण माझ्या वेळेस तेवढं नव्हतं. म्हणजे माझी आज स्पर्धा परीक्षेची सुरुवात आहे ना, आजपासून 15 ते 17 वर्षी, म्हणजे मी IAS झालेलाच आज 10 वर्ष होत आहेत. त्याच्यापूर्वी मी 3 ते 4 वर्ष स्टेट सर्व्हिसेस मध्ये, ती 14 वर्ष 2 वर्ष तयारी, माहिती करून घेणे, परीक्षा देणे वगैरे वगैरेची, म्हणजे जवळपास 15 ते 16-17 वर्ष म्हणाल की हरकत नाही माझ्या प्रवासाला स्पर्धा परीक्षेच्या. तर माझा प्रवास झाला एका हिवरखेड नावाच्या छोट्याशा गावातून. माझे वडील शिक्षक होते आणि ते अतिशय उत्तम शिक्षक म्हणून नावाजलेले होते. आणि मी त्यांना 2च मुली, म्हणजे मी आणि माझी बहीण अशी. माझ्या बहिणीचं आणि माझ्यामध्ये 16 वर्षाचं अंतर, तिचं लग्न झालेलं होतं आणि घरात मी एकटीच मुलगी. तर त्याच्यामुळे मी ते अतिशय उत्तम शिक्षक असल्याने मी माझ्या घरी कायम त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा राबता पाहायचे. म्हणजे अर्थात आपल्या दिवाळी, दसरा आला की त्यांचे विद्यार्थी त्यांना भेटीला यायचे. म्हणजे माझी आई पण मुख्याध्यापिका होती. तर त्यांनी घडवलेले विद्यार्थी बघत बघत मी लहानाची मोठी झाले होते. आणि अर्थात मला एवढ्या छोट्याशा गावात स्पर्धा परीक्षेची ओळख माझ्या वडिलांमुळे झाली होती. ते लहानपणापासून मला कुठल्याही स्पर्धा असो, म्हणजे ते उद्युक्त पण करायचे, तयारी पण करून घ्यायचे आणि अपीयर व्हायला पण भाग पडायचे. आणि कदाचित मला असं वाटतं आज की त्यांना म्हणजे मुलं कसे घडवावं याचं
कदाचित होतं ते शिक्षक असल्यामुळं. त्याच्यामुळे कदाचित मी आज या पदावर येऊ शकले. कारण आता तरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता ते अजून अपडेट आले नाहीत, पण माझ्या आताच्या लेटेस्ट माहितीनुसार मी अजून पण आपल्या विदर्भातल्या ग्रामीण भागातली पहिली महिला IAS आहे. आणि जर अजून कोणी झालं तर अर्थात मला तो आनंदच होईल. पण आजपर्यंत तरी आहे. तर घरून सुरुवात झाली अशी की एक दिवस म्हणजे माझ्या ज्याला आपण इन्स्पिरेशन म्हणतो तसा इन्स्पिरेशनचा एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते. तर मी एक दिवस ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यावर माझ्या अंगणाच्या फाटकात उभी होते, तेव्हा मोर्शीला शिफ्ट झालेलो होतो. तर एके दिवशी एका पोलिसाच्या जीप मधून एक रुबाबदार अधिकारी खाली उतरला आणि मी फाटकाजवळ उभे होते. मला त्यांनी विचारलं की हे बानाज सरांचंच घर आहे का? मी हो म्हटलं. मग तेवढ्यात माझे बाबा आले. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कुठे कोणीतरी भेटायला एक मोठे पोलीस अधिकारी आलेत. माझे बाबा जसे अंगणात येतात तसे त्या अधिकाऱ्यांनी काय करावं, त्या अधिकाऱ्याने आपली डोक्यावरची कॅप काढली, अशी खांद्यात ठेवली आणि लिटरली वाकून माझ्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. आणि माझे वडील ते पाहिल्यानंतर एकदम आश्चर्यचकित, मला पण आश्चर्य वाटलं. आणि जेव्हा त्याला माझ्या वडिलांनी उठवलं असं खांदे धरून, तेव्हा त्याच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले आणि त्यांनी सांगितलेली हकीकत. आणि नंतर माझ्या वडिलांनी त्याला ओळखलं. तो म्हणे आणि त्यांनी सांगितलेली हकीकत तुम्हाला सांगते. एक मुलगा हिवरखेडे गावचा, माझे वडील त्या गावी शिक्षक होते. अतिशय उन्हाळ, अभ्यासात बिलकुल काही इंटरेस्ट नाही, काही गती नाही. त्याच्यामुळे तो नेहमी शाळेत जायला घरून निघायचा आणि शाळेत चाटा मारून तो त्याच्या शेतात जायचा आणि तिथे बकऱ्या वगैरे चरायचा. तर एक दिवस माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की हा विद्यार्थी कंटिन्युअसली चाट मारतोय, शाळेत येत नाही. आणि शाळेत आला तर मग त्यांनी माझ्या वडिलांनी त्याच्या वडिलांना बोलवलं. तर त्याच्या वडिलांनी सांगितलं, तो घरचा बऱ्यापैकी चांगला होता, चांगल्या शेतकऱ्याचा मुलगा, की सर म्हणजे मी त्याला म्हणजे घरून तर तो शाळेत जायला म्हणून निघतो, दप्तर वगैरे घेऊन निघतो, पण कुठं जातो माहिती नाही. तर तुम्हीच बघा सर, हे सगळं तुमच्या हाती आहे. माझ्या पोराचं काय आयुष्य, भविष्य, सर त्याच्याकडे लक्ष द्या. भाऊसाहेब म्हणायचे तेव्हा गावात सरांना, तुम्ही लक्ष द्या. तर अर्थात मग दुसऱ्या दिवशी एक दिवस जेव्हा शाळा संपल्यानंतर माझ्या वडिलांनी एक छडी घेतली आणि डायरेक्ट त्याच्या घरी गेले. त्याच्या वडिलांसमोर सांगितलं की जर उद्यापासून तू शाळेत नाही दिसला म्हणे तर तुझं तंगड म्हणून तुझ्याच बापासमोर तुझ्या हातात देईन म्हणे. आणि सगळ्यांना बानाज सरांची कीर्ती प्रसिद्धी माहिती होती, ते किती कडक आहेत ते. दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा शाळेत यायला लागला, हळूहळू शिकायला लागला. ज्याची त्यांनीच म्हटल्याप्रमाणे 4थी पास व्हायची लायकी नव्हती, तो 10वी 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोलिसात गेला. आणि माझ्या घरी जेव्हा आला होता, तो जेव्हा त्यांनी माझ्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं, तेव्हा तो CIDच्या विदर्भाचा हेड होता. हा प्रसंग माझ्या मनावर कोरला होता. आणि जेव्हा मला असं वाटायला लागलं की आपण आयुष्यात आता ग्रॅज्युएशन नंतर काहीतरी कुठल्या तरी एक दिशा निवडून आपण आयुष्याची सुरुवात केली पाहिजे, तेव्हा हा घडलेला प्रसंग माझ्या मनात अजूनही तसा कोरला आहे. तेव्हा माझ्या मनात विचार आला होता की हा जर विद्यार्थी इथपर्यंत जाऊ शकतो तर आपण तर सरांची मुलगी आहोत, आपण का नाही. आणि तसंच लहानपणापासून माझ्या बाबांनी मला जे काही द्यायचं होतं, टाकलं होतं, ते टाकलेलंच होतं. आणि मग मी म्हटलं, आमच्याकडे अर्थात ग्रामीण भागात तसं काही स्पर्धा परीक्षा वातावरण नव्हतं, पुस्तकं नव्हती आणि काहीच गायडन्स वगैरे. इव्हन मी तेव्हा असे तुरळक प्रसंग सोडले तर अधिकारी वगैरे पाहिले नव्हते. जे बाबांना भेटायला यायचे ते त्यांचे विद्यार्थी जे मोठे मोठे झाले होते तेच फक्त. तर मी अशा वातावरणात सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर एक दुर्दैवी प्रसंग घडला की 2006 मध्ये सडन हार्ट अटॅकनी माझे वडील गेले. माझे वडील गेले त्याच्या अगोदर 3-3.5 मला वाटते 4 महिने वगैरे माझी आई जे स्वतःच्या म्हणजे बॉडीवरचं ब्रेनचं कंट्रोलिंग गेल्याने ऍडमिट होते. आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की आता बाईंचं काही खरं नाही, त्यांना घरी घेऊन जा. जर झालं तर सुदैवाने त्या चांगल्या होतील, नाही तर काही सांगता येणार नाही. मग आम्ही घरी घेऊन आलो आणि मी माझ्या आईला वॉकरवर चालवत होते. आतमध्ये वडील माझे बाबा भाजी घेऊन गेले आणि तिथेच कोलॅप्स झाले आणि मी सगळं करेपर्यंत वेळ झालेला होता. तर मग ते म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात. अशा प्रकारे मग काय झालं, आमची वडिलोपरची जमीन होती, त्याच्यावर खोट्या सह्या वगैरे झाल्या. आणि माझ्या वडिलांच्या ती जमीन तो सोडायचं, माझ्या वडिलांच्या 13वीच्या दिवशी आमच्या जवळच्या नातेवाईकांनी आम्हाला हिस्से वाटणी करून पाहिजे म्हणून मागणी केली.
हेच कमी झालं म्हणून काय की माझ्या वडिलांचं पेन्शन, माझ्या आईचं पेन्शन जे मिळत होतं त्याच्यावर पण क्लेम उभे राहिले. त्याच्यामुळे एक प्रसंग असा आला होता की मला आणि माझ्या आईला कोर्टात जाऊन मी सरांची बायको आणि मी सरांची मुलगी आहे असं सिद्ध करून अफिडेव्हिट बँकेत द्यावे लागले. तेव्हा आमच्या बँकेची अकाउंट ओपन झाली. मग हे असं झालं आणि माझी आई अर्थातच तिला फारशी काही जाणीव नव्हती. तिचं पुन्हा ती आणखी कोलॅप्स झाली. मग अर्थात मी कधी सुदैवाने आई वडिलांची संपत्ती स्थिती उत्तम असल्यामुळे ते दोघंही नोकरीवर असल्याने घरी खूप वर्षांनी मी झाल्यामुळं अर्थात मी असं काही पाहिलं नव्हतं. अर्थात माझ्या वडिलांनी फार मला स्ट्रिक्टली वागवलं असल्यामुळं किंवा त्यांनी फार लिटरली माझ्याकडे लक्ष देऊन मला वाढवल्यामुळं कसं झालं होतं की मी हे सगळं हे केल्यानंतर पचून उभी राहिले. मी अमरावतीला विषय तज्ञ म्हणून नोकरी चालू केली आणि तो प्रवास असा होता की सकाळी उठायचं. मी त्याच्यापूर्वी अजून पण सकाळी उठत नाही आणि लोक जे म्हणतात की मी 18 तास UPSC साठी अभ्यास करावा लागतो आणि ते फॅक्ट पण आहे. तुम्हाला करावंच लागतं तेवढं. त्यातला मी 8ही तास केलेला नाहीये दिवस कारण करूच शकत नव्हते. तर सकाळी उठणे, आईचं आवरणे, कधी स्वयंपाक केल्यानंतर तो शिकून घेतला, हळूहळू करायला सुरुवात केली. 9 वाजता स्वतःचा डब्बा तयार करणे, आईसाठी हे करून ठेवणे, आपल्या घरून चालत बस स्टँडवर जाणे, 1-1.5 तासाचा प्रवास करून अमरावतीच्या शिक्षण विभागात जाणे, तिथे सही करणे, तिथे दिलेल्या शाळा घेऊन शाळांची लिस्ट घेऊन प्रत्येक शाळेला भेटी देत फिरणे, पुन्हा संध्याकाळी 6-7 वाजता शिक्षण विभागात येणे, तिथे सही करणे, पुन्हा बस स्टँडला जाणे, पुन्हा परतीचा 1 ते 1.5 तास प्रवास करून 10, 11, 12 वाजेपर्यंत घरी येणे, घरी आल्यानंतर स्वयंपाक करणे, आईचं बघणे आणि झोपणे. आता विचार करा एवढ्या ह्याच्यात मला जसा वेळ मिळाला तसा मी अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर माझी पहिली पोस्ट होती. मी PSI STI ला सुरुवात केली होती. मला PSI STI चा एक इन्सिडेंट सांगावा वाटतो. मला जेव्हा MPSC UPSC द्यायचं होतं किंवा याची माहिती माझ्या वडिलांनीच दिली होती, तेव्हा माझ्या वडिलांनी मला मी ऍड पाहिल्यानंतर ती PSI STI चा फॉर्म भरला. मग फॉर्म भरल्यानंतर माझ्या वडिलांनी तो फॉर्म पाहिला. म्हणे तू PSI STI काय देते, तू UPSC दे. आणि जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये पूर्वी एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये त्याच्या ऍड यायच्या, असं काही आजकाल सगळे डिजिटल नेटवर्क सगळं लिंकवर सगळं अवेलेबल असतं तसं काहीच नव्हतं. अमरावतीच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्यांनी तो फॉर्म मिळायचा, त्यांनी तो फॉर्म आणला आणि माझ्या पुढे ठेवला आणि द्यायची असेल तर ही परीक्षा दे म्हणे. आणि तेव्हा म्हणजे मी बऱ्याच फील्ड मध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असल्याने लोकांना असं वाटायचं की मी बऱ्यापैकी सगळं काही करू शकते. पण माझ्या वडिलांना माझे वडील मला डायरेक्टली म्हणायचे की जर ही परीक्षा तू पास झाली तरच तू खरी हुशार. आणि ते वाक्य माझ्या डोक्यात कोरलं गेलं होतं की जर ही भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा असते आणि ही जर तू पास झाली तर तू खरी हुशार, असं माझ्या वडिलांनी म्हटलं होतं. तर मग माझ्या वडिलांचं इन्सिडेंट सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर मी विषयतज्ञ म्हणून सुरुवात केली. ते करत असताना एक ऍड आली होती राज्यसेवेची. ते मी कधी एसटीत अभ्यास करायचे, कधी शाळेत जिथं शाळेचं काम झाल्यावर अभ्यास करायचे, कधी एज्युकेशन खात्याच्या ऑफिसमध्ये सगळे जमलेले असतात. एका कोपऱ्यात जाऊन आपलं पुस्तक जसा जमेल तसा अभ्यास केला. मेन्सच्या वेळेस फक्त कारण हे फार कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असल्याने मला वाटलं होतं मेन्सच्या वेळेस आपण थोडासा हे घ्यायला सुरुवात नाही म्हणजे ब्रेक घ्यायला हरकत नाही. तर मला ब्रेक दिला गेला नव्हता आणि मला सांगितलं होतं एक तर तुम्ही चूज करा, एक तर नोकरी किंवा तुम्हाला हव्या असल्या तर सुट्या. तर मी म्हटलं ठीक आहे, जे होईल ते पुढे पाहू. आणि मी फक्त काय 8-15 दिवसाच्या रजा घेतल्या होत्या. 15 दिवसावर हे केल्याने मेन्स दिली सुदैवाने. ती तेव्हा PSI STI आहे. तेव्हा PSI STI वगैरे मला वाटतं माझ्या वडिलांच्या वेळेसच मी ती क्वालिफाय केली होती. ही जी मेन्स होती मी क्वालिफाय केली. नंतर मी मला वाटतं मी इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूत मी नायब तहसीलदार झाले. तो माझा पहिला अटेम्प्ट MPSC राज्यसेवेचा. आणि मीनव्हाईल म्हणजे नायब तहसीलदार तुम्हाला माहिती असेल की आता UPSC किंवा MPSC जशा दरवर्षी सुरळीत पार पडतात ना, तशा पूर्वी अशा परीक्षा नव्हत्या. अक्षरशः एक परीक्षेची पोस्टिंग मिळायला 3 ते 4 वर्ष जायची. तर हा 2006चा ती एक्झाम होती. ते ऍक्च्युअली मला वाटते 2007च्या शेवटी प्री झाली, त्याच्यानंतर मेन झाली. असं त्या एका पोस्टने माझा 3 ते 4 वर्षाचा अवधी घेतला. या मेनव्हाईल पिरियड मध्ये मी स्वतःचा उदरनिर्वाहाचं साधन ही तर गेलेलीच होती नोकरी. आणि मग साधन म्हणून मला एक संधी आली होती की
एका नक्सलाईट जरी जामणी नावाचा तालुका आहे, तिथे आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा होती, तिथे जायचं. मग ती संधी अर्थात मी घेतली आणि मला असं वाटतं मी 1 ते 1.5 वर्ष झरी जामणीला विद्यार्थ्यांना गणित शिकवलं, आदिवासी विद्यार्थ्यांना. आणि त्या पिरियड मध्ये मी तिथे UPSC MPSC चा अभ्यास करत होते. पुस्तकं नव्हती, गायडन्स नव्हती, घरच्या जबाबदाऱ्या, आणि या पिरियड मध्ये मला या अत्याधिक मानसिक आणि शारीरिक श्रमामुळे मला आजारपण चालू झाले. आणि असं करत करत माझा तो अटेम्प्ट झाला. मी नाही तहसीलदार किंवा प्रोजेक्ट ऑफिसर नावाची पुन्हा एक्झाम पास झाली, ती पण घेतली नाही. आणि मी अटेम्प्ट दिला पुन्हा राजपात्रित अधिकारी सेवेचा, आणि प्री झाली, मेन झाली. आणि एक दिवस मी रात्री घरी झोपलेले असताना अमरावतीवरून फोन आला. रात्री तेव्हा आमच्याकडे लँडलाईन होते. रात्री 12-12:30 वाजता तो फोन वाजला माझ्या याचा. मी घरून धरून तो फोन उचलला. म्हटलं एवढ्या रात्री आपल्याला कोण फोन करताय? फोनवर सांगणाऱ्या व्यक्तीने एवढंच सांगितलं, भाग्यश्री बोलते ना? म्हटलं हो. तर त्यांनी मला हे सांगितलं की भाग्यश्री, हे तुम्ही आज राजपात्रित वर्ग 1 पदाची परीक्षा उत्तीर्ण झालात, आणि उत्तीर्णच नव्हे झालात एवढंच नव्हे तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला संवर्गातनं प्रथम आलात. तर अर्थात ते रात्री 12:30 वाजता मी आईला उठवलं. माझ्या आईलाही अर्थात आनंद झाला होता, तिला सुचेना झाला अक्षरशः, कारण तिने माझे वडील गेल्यानंतर, अर्थात ती अतिशय चांगल्या घरची होती आणि स्वतः नोकरी करत असल्याने इंडिपेंडंट होती, पण तिने माझे वडील गेल्यानंतर आमच्या आयुष्यातले 4-5 वर्ष इतके भयानक पाहिले होते तिने माझ्या सहित, की ती स्वतःच्या आजारपणामध्ये तिला थोडा वेळ विश्वास बसला नाही. मी अर्थात मग दुसऱ्या दिवशीपासून न्यूज चॅनलचे रिपोर्टर, न्यूजपेपरचे रिपोर्टर वगैरे चालू झाले. आणि मग असं करत करत आता असं झालं की मी MPSC ची राजपत्रित वर्ग 1 ची उत्तीर्ण झाले होते. आता काही प्रश्नच नव्हता. मग तेवढ्या तसंच बोलता बोलता माझ्या वडिलांचं ते वाक्य माझ्या डोक्यात घोळत होतं, आणि जेवढे मला भेटायला आले, मला अभिनंदन करायला, त्यातल्या बरेच जणांनी म्हटलं की भाग्यश्री, तुम्ही एवढं सगळं करून, म्हणजे घरची जबाबदारी उडून, आईचं आजारपण, स्वतःचा आजारपण सांभाळून, आणि इथं काही पुस्तकाची सोय नाही, लोक मोठ्या मोठ्या दिल्लीला वगैरे जातात, तरी हे होत नाही, मुंबईला जातात, पुण्याला जातात, 18 तास अभ्यास करतात. आम्ही तुम्हाला असं करताना काहीच पाहिलं नाही, तुला करताना. तेव्हा मी लहान होते, मला तू UPSC चा का विचार करत नाही? मग मी म्हटलं UPSC चा विचार करायला काहीच हरकत नाही. आणि तेव्हाच एक गोष्ट अशी झाली होती की त्याच्या पूर्वीची गोष्ट सांगते, रिझल्ट टाकायच्या पूर्वीची. SEAC नावाची एक मुंबईला संस्था आहे, जी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रीचं प्रशिक्षण देतं UPSCचं. अर्थात मी अमरावतीला जॉब करत असल्याने तिथे काही जे काही क्लासेस होते, जे काही लायब्ररीज होते, तिथे कधी कधी फेरफटका, अर्थात नोकरीमुळे मला करणं शक्यच नव्हतं, पण सगळ्यांशी बोलून चालून संबंध असल्याने किंवा फेरफटका, तिथे एक गीता नावाची एक मुलगी मला भेटली, ती राज्यसेवा, ही पूर्वीची गोष्ट सांगते MPSCच्या. तर तिने आणि मी डिसाईड केलं की आपण चला म्हणजे हो नाही हो प्री देऊन बघूया SEAC ची, त्याला SEAC म्हणतात मुंबईच्या संस्थेला. एक दिवस अगोदर डिसाईड केलं. आम्हाला कुठल्याच ट्रेनचं रिझर्वेशन मिळालं नाही. मग आम्ही पुण्याला गेलो दोघीच मुली. तिथून ट्रेन पकडली. ट्रेन मधून मुंबईला जायला निघालो. मध्ये TC ने पकडलं. मग TC ला आम्ही आय कार्ड, परीक्षेचं प्रवेश पत्र वगैरे दाखवून मग त्यांनी आम्हाला सोडलं, की त्यांना आमचा जेन्युइननेस कळला की या मुली खरंच एवढ्या दुरून मुंबईला एका परीक्षेसाठी चालल्या, त्यांना त्रास देणं योग्य नाही. असं करत करत जेव्हा आम्ही मुंबईला पोहोचलो, तेव्हा तुम्हाला माहिती असेल UPSCच्या तिथल्या पूर्व परीक्षेसाठी, UPSC ची पूर्व परीक्षा नाही, त्या SEAC ची क्वालिफाय होण्यासाठीची पूर्व परीक्षा, त्याला 2 पेपर असायचे, एक DS पेपर आणि एक ऑप्शनल पेपर. तर आम्ही तिथे जाईपर्यंत पहिला पेपर आटोपलेला होता. म्हटलं पहिला पेपर तर गेला, ऍटलीस्ट दुसऱ्या पेपरला तरी अपिअर होऊया. आम्ही तिथल्या इन्व्हिजिलेटरला भेटलो, त्यांनी परमिशन दिली नाही. तिथल्या चीफला भेटलो, मग त्यांना हे सगळं सांगितलं. आणि त्यावेळेस मला असं आठवतं, आम्ही रात्री मला वाटतं 9ची ती काहीतरी ट्रॅव्हल घेतली. तर दुसऱ्या दिवशीची 12-1 वाजेपर्यंत आमच्या पोटात अन्नाचा घास काय, पाणी पण नव्हतं.
मग त्यांनी ते सगळं पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी सिएकच्या यांना फोन केला की 2 मुली अशा अशा इथून आलेल्या आहेत, त्याचं सगळं चेक केलेलं, त्या खरं बोलतात, त्यांना पेपर दुसरा तरी पेपर देऊ द्या. आणि त्यांनी मला परमिशन दिली की एकाच पेपरच्या कालावधीत 2 पेपर सोडवायचे, जीएस आणि ज्याला आपण ऑप्शनल म्हणतो तो पेपर दिला. आम्ही सगळं गेलं म्हणून परत आलो. मी माझ्या नोकरीला लागलं, गीता आपल्या अभ्यासाच्या तयारीला लागली. आणि एक दिवस असाच फोन आला, मी हे सगळे करत असताना, की तू भाग्यश्री बोलते? म्हटलं हो. अगं तू आली का बरं नाही अजून? सगळे मुलं जॉईन झाले. म्हटलं तुम्ही कुठून बोलताय? तर त्या बाईंनी म्हटलं मी सियाक मधून बोलते. आणि मला कळलं की सियाकला आपला नंबर लागलाय. आणि मग मी युपीएससीची तयारी करायला थोडस तिथं जाऊन आले होते. तोपर्यंत युपीएससीशी माझा अजिबात काही संबंध नव्हता. मग तिथे थोडस प्रशिक्षण घेतलं आणि पुन्हा आपल्या गावी परत आले. नागपूरला जॉईन झाले ऍज अ असिस्टंट कमिशनर स्टाफ. पण मी ह्या सगळ्या शारीरिक मानसिक श्रमामुळे मला हेपेटायटिस सी झाला होता. आणि तो हळूहळू इतका वाढत गेलेला होता की त्याचं कन्व्हर्शन ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिस मध्ये झालं. आणि मी जॉईन केल्यानंतर मला खूप त्रास व्हायचा. तरी मग माझा अभ्यास, माझी नोकरी किंवा कुटुंबिक ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या चालूच ठेवल्या होत्या. तर असं करत करत मी युपीएससीची प्री दिली. त्या पिरियडमध्ये मला वाटतं 3रा-4था अटेम्प्ट होता. हे सगळं पॅरलल घडत होतं. म्हणजे एकीकडे अटेम्प्ट देणे, एकीकडे नोकऱ्या करणे, एकीकडे प्रकृतीची अशी पद्धत, आणि त्याच्यात आमच्या कोर्टाच्या वारा चालू राहायच्या. कोर्टात जमिनीच्या केसेस असल्यामुळं. आणि हे सगळं हँडल करत असताना तो माझा आजार इतका बळावला की हळूहळू माझ्या दिसण्यावर इम्पॅक्ट व्हायला लागला. म्हणजे मला अजून पण कमी दिसतं, आणि मला ऐकायला कमी यायला लागलं. आणि माझ्या जे म्हणतो ना आपण स्टॅमिना, त्याच्यावर जबरदस्त इम्पॅक्ट झाला. मला चालताना दम लागायचा, मला धावणं फार लांबची गोष्ट आहे, आणि तरीही मी करतच होते. तर एक दिवस मी ऑफिसला गेलेली असताना, अर्थात माझा अभ्यास सगळं सांभाळून मी तिथे कोसळले, कोलॅप्स झाले, आणि मला दवाखान्यात नेलं. तिथे 15-20 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की माझा ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिस मला झाला, आणि तो लिटरली फार म्हणजे आटोक्या बाहेर गेले. आणि माझ्या आईला त्यांनी सांगून दिलं होतं की म्हणजे मी ह्यांची अजिबात गॅरंटी घेऊ शकत नाही. म्हणजे आता यांनी नोकरी बिक्री काय ते थोडासा ब्रेक घ्यावा. इव्हन माझ्या तेव्हा माझे जे सेल्स टॅक्सचे सिनियर होते त्यांनी म्हटलं की भाग्यश्री हे फार वाईट असतं, याच्यातनं बाहेर पडायसाठी मी तुला 1 वर्ष पूर्ण रजा देतो, तू ट्रीटमेंट घे, व्यवस्थित घे, आणि युपीएससी वगैरे सध्या काही करू नको, डोक्यातनं बाहेर काढ. तर अर्थात माझ्या आईलाही मोठा धक्का होता हा. तर आणि काय झालं होतं, मला त्या त्याच पिरियडमध्ये मला आजारपणातून बाहेर काढायसाठी डॉक्टरांनी इंजेक्टेबल माझ्या बॉडीत घालणं चालू केले होते. ते इंजेक्टेबल माझ्या बॉडीत घेतल्यानंतर एक दिवस असं आला की माझा लिटरली हा भाग डाव्या कानाने लिटरली ऐकणं बंद झालं. मला डोळ्यावर जबर इम्पॅक्ट झाला. आणि त्याही पिरियडमध्ये म्हणजे हे मी कुणाला फारसं कळू दिलं नव्हतं की माझी आजारपणामुळे इतकी वाईट अवस्था होते. मी कदाचित फार जिद्दी होते किंवा असे नाही, आणि अजून पण आहे की त्याही पिरियडमध्ये अर्थात एमपीएससी मुळे माझा बऱ्यापैकी अभ्यास होत गेलेला होता, त्याच्यामुळे युपीएससी साठी फार म्हणजे जे काय असतं. आणि अशा कंडिशन मध्ये मी प्रिलिम दिली. अर्थात डॉक्टरांना लपून, मी डॉक्टरांना सांगितलं नव्हतं की मी प्रिलिम दिली. ते लिटरली माझ्या अंगावर ओरडले होते की तुला आयएस होणं महत्वाचं की स्वतःचं आयुष्य महत्वाचं. असं त्या पिरियडमध्ये औषधं घेणे, हे घेणे करत करत मी मेन्स दिली, आणि अनपेक्षितपणे मी ती उत्तीर्ण झाले. मला स्वतः अपेक्षा नव्हती. आणि हे झाल्यानंतर यशदाला मला माझ्या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी जायचं होतं. तोपर्यंत मी महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली नव्हती कुठे. मला ऍक्च्युली दिल्लीला मॉक करायला जायचं होतं, पण माझी कंडिशन अशी असल्याने मला यशदात जाऊन तिथनं परत यावं लागलं. कारण तिथं मला जे जेवण लागतं जसं बॉइल्ड व्हेजिटेबल, बॉइल्ड वॉटर, आणि मला तिथे त्रास व्हायला सुरुवात झाली. तर मी लिटरली परत आले होते. आणि माझ्या मॉकची तयारी, युपीएससी सारख्या परीक्षेच्या मॉकची तयारीने मी आरशा समोर उभं राहून स्वतःला प्रश्न विचारणे, स्वतःचे उत्तर देणे अशी केलेली आहे. तर या पिरियडमध्ये अर्थात मी संजय धिवरे सरांची भेट झाली. संजय धिवरे सर माझ्या सेल्स टॅक्सच्या सिनियर मॅडम होत्या, माझ्या त्यांचे मित्र होते.
आणि त्यांचं IRS म्हणून सिलेक्शन झाल्यावर ते NEDT प्रशिक्षणाला आले होते आणि मला मॅडमनी त्यांच्याकडे पाठवलं की ऍटलिस्ट म्हणजे तू काही करू शकत नाही तर हा माणूस तुला इंटरव्ह्यूला अतिशय योग्य गाईड करेल. अर्थात त्यांचं स्वतःचं सेल्स टॅक्स होतं. मी सरांकडे गेले आणि त्यांनी लिटरली त्यांच्या हेक्टिक शेड्यूल मधून माझ्या स्वतःच्या त्यांनी एक्झामसाठी काढलेल्या नोट्स माझ्या हाती ठेवल्या, माझी तयारी करून घेतली कारण मी कुठे जाऊ शकत नव्हते. मला अतिशय कोऑपरेट केलं. म्हणजे तेव्हा मी आता सांगितलं महाराष्ट्राची बाउंड्री मी क्रॉस केलेली नव्हती तर आणि हे सगळं मी एकटं करत असल्याने मला विमानतळ प्रवास कसा करावा, हे कसं करा, या सगळ्यांमध्ये त्यांनी अतिशय हे केलं. आणि मी त्या दिवशी इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूत मी त्यांचं नाव घेणार नाही, मॅडमचं पॅनल होतं आणि त्या मॅडमची कीर्ती अशी होती की त्या इंटरव्ह्यूत चांगले मार्क्स द्यायचे नाही, कुणालाच द्यायचे नाही. मग मी माझं फ्युचर समजून घेतले होतं आणि मला असं वाटलं होतं की हे सगळ्यांनी मला खरंच सांगितलेलं आहे. मी पहिले माझ्या ह्या सगळ्या आजारपणात मला जे दिसतं, मला वाटते अजूनपर्यंत मला हिअरिंग एड वापरावं लागतं बरेच वेळा हिवाळ्यात. आता म्हणजे त्याच्यातही एक हे सांगते, मला हे सगळं झाल्यानंतर माझा जेव्हा कान पूर्णपणे ब्लॉक झाला तेव्हा मला एम्सच्या डॉक्टरांनी सर्जरी सुचवली होती. तर ती सर्जरी मला इथल्या आपल्या नागपूरच्या डॉक्टर आहेत जे मी अजूनही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते, त्यांनी मला सांगितलं की अजिबात करायची नाही, कारण अजिबात मी तुझा फाडणार नाही, करू नको. आणि त्यांनी सगळ्या डॉक्टरचं तिथलं अपोजिशन झेललं. त्यामुळे ठीक आहे, आपण औषधोपचार करू, बाकीचे सगळे करू, तुला शॉक ट्रीटमेंट सारखं काही देऊ, पण अजिबात सर्जरी होऊ द्यायची. त्याच्यामुळं त्याचे चान्सेस फार कमी आहे, त्याचे 33% चान्सेस आहेत सर्जरी होता नव्हता तो कान गमावून बसशील. तर मग असं करत करत मी इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूच्या याच्यात प्रवेश केला आणि त्या मॅडमला त्या दिवशी सर्दी झाली होती, जशी आज मला थ्रोट इन्फेक्शन झालंय बोलताना. तर त्यांनी मला नाव विचारलं, बसायला सांगितलं आणि सहजपणे त्या मॅडम त्या पॅनलच्या हेड बोलल्या, भाग्यश्री, आय कांट स्पीक प्रॉपरली टुडे, आय हॅव अ थ्रोट इन्फेक्शन. आणि मी पटकन म्हटलं की मॅडम, नो इश्यूज ॲट ऑल, यू हॅव अ थ्रोट इन्फेक्शन, you have a throat problem, I have a ear problem, you can't speak properly, I can't hear properly. आणि ते पॅनल सगळेजण एका वेळेस हसून उठले. कदाचित मी जे स्पॉन्टेनियसली जे बोलून गेले होते ते त्यांना आवडलं असावं. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास आमचा इंटरव्ह्यू चालला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मी जे करायच्या नको असतात त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. म्हणजे एक वेळेस मी त्या पॅनलला थोडा अपोज करायचा प्रयत्न केला, कारण ते पॅनल एका बाजूला आणि एका प्रश्नाचे उत्तर मी एकटी एका बाजूने असं झालं होतं. एक प्रश्न असा होता की मला लिटरली तो त्यांना मी काय म्हणते त्यांना कळतच नव्हतं, तर त्यांना मी उभं राहून शेततळं म्हणजे काय ते सगळं समजून सांगत होते. आणि अशा बरेच, आणि हे झाल्यानंतर मी समजून गेले होते की आपलं काही खरं नाही, आपली तब्येत दुरुस्त करायची, बघू पुढला अटेम्प्ट कसा द्यायचा तो. मी घरी आले, काही दिवसांनी ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट काही दिवसांनी थोडं ऑफिसमध्ये जायला लागले आणि एक दिवस बातमी आली की UPSCचा रिझल्ट डिक्लेअर झालाय आणि माझं लिस्टमध्ये नाव आहे. आणि मला वाटलं इथले काही जणांना माहिती आहे की त्याच्यानंतर सत्कारासाठी माझ्या इंटरव्ह्यू साठी खूप लोक अप्रोच व्हायला लागले, कारण ही माझी जी स्टोरीची मी ज्या पद्धतीने केलं ते अजून कोणी केलं नव्हतं. तर मला लिटरली त्या पिरियड मध्ये मी 6-7 महिने भूमिगत झाले होते, कारण मला माहिती होती की मला आता मसुरीला बोलवणार आहे. ते ट्रेनिंग अतिशय हेक्टिक आणि जीव घेणारं असतं आणि मी अशा कंडिशन मध्ये तिथे गेले तर त्या ट्रेनिंग मध्ये मी सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. त्याच्यामुळे मी सगळं आपलं कॉन्सन्ट्रेशन इंटरव्ह्यूला देणे, सत्कार जाणे, इथल्या काही जणांनी खूप जणांना टाळलं आणि मी फक्त व्यवस्थित डाएट घेणे, फुल आराम करणे आणि स्वतःला मानसिक शारीरिक विश्रांती देणे याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. आणि 6 महिन्यांनी मी मसुरीत अपियर झाले आणि मग मी तिथून नागालँडला रुजू झाले. तर असा हा माझा प्रवास. तर मला असं वाटते आज मी माझा प्रवास सांगितला. तुमच्यापैकी बरेच जणांना प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाचा आपापला लाईफ असतात, प्रत्येकाचे आपापले स्ट्रगल असतात. पण कुणाला कधी असं वाटलं की
माझा स्ट्रगल, याच्यामुळे मी अभ्यास करू शकत नाही, की याच्यामुळे मी अधिकारी बनवू शकत नाही, मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकत नाही, किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, जे काय असतं ते करू शकत नाही. त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की माझ्या सगळ्या सिच्युएशन वर्स्ट होत्या माझ्यासाठी. माझी शारीरिक कंडिशन असो, माझी फॅमिली कंडिशन असो, माझी मेंटल कंडिशन असो, माझ्याकडे अभ्यासाची पुस्तकं पण होती. मराठीचे वाङ्मयाचा अभ्यास मी इतक्या मस्त वेगळ्या जगावेगळ्या रीतीने केलाय, त्या तो एक स्पेसिफिक बोलायचा वेगळा टॉपिक आहे. म्हणजे मी पेपरही इतका वेगळ्या रीतीने लिहिला होता तो. तो मी एखाद्या वेळेस जसं हे केलं तर कधी असंच काही झालं तर आपण लिटरली त्याच्यावर बोलू. आणि एमपीएससीत मी मला तुम्हाला नम्रतेने सांगू इच्छिते की एमपीएससीच्या मराठी लिटरेचरचा पेपर मला आतापर्यंत जे सांगितलं गेलंय त्याच्यात आतापर्यंतचा माझा रेकॉर्ड अजून कोणी तोडलेला नाहीये. आणि ते मार्क कसे मिळाले हे मलाच माहिती नाही. आणि मी माझ्या युपीएससीच्या 12च्या बॅच मध्ये एकुलती एक महाराष्ट्रीयन मुलगी होती, माझ्यासोबतची 10 महाराष्ट्रीयन मुलं आणि मी 11वी एक मुलगी. तर अशा प्रकारे माझा प्रवास, मला वाटते मी आज एवढंच बोलू इच्छिते. पुढे एखाद्या वेळेस एखाद्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा, आज मी प्रवास सांगितला, विषय कसे निवडायचे, कुठल्या परिस्थितीला कशा रीतीने टॅकल करायचं, इंटरव्ह्यूत कसं बोलायचं, याच्यावर आपण बोलूया. सो पवार सर, हा बोला मॅडम, बोला. मला वाटते चालेल. आपण इथे थांबायला काही हरकत नाही आज. ओके ओके मॅडम. पुढल्या वेळेस आपण एखादं छान सेशन घेऊया, बोलूया. नक्कीच मॅडम, आपण एखादा पुढच्या वेळेस तुम्ही जे सांगितले आता तयारी कशी करावी, इंटरव्ह्यू वगैरे याच्या सगळ्या गोष्टी मी सांगेन. हे काय असतं, हा प्रवास सांगणं माझा सगळ्यांना फार गरजेचं असतं. कारण आपल्या डोक्यात आणि अजूनही आपल्याकडे, मी आतापर्यंत पाहते, माझ्या प्रवासाला 15 वर्ष झाले तरी परिस्थिती बदललेली आहे, बराच फरक आहे त्याच्यात, पण अजूनही गैरसमज आहे, अजूनही भीती आहे, अजूनही बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याच्यावर असं मुलांना वाटतं की आपण करू शकत नाही किंवा याच्या पुढे जाऊ शकत नाही. तर याच्यासाठी माझा प्रवास सांगणं त्यांना फार गरजेचं असतं. आणि नंतरचा टप्पा म्हणजे तयारी कशी करावी, विषय कसे निवडावे, किती तास अभ्यास केला पाहिजे. अर्थात मी एवढ्या सगळ्या वेगळ्या रीतीने केलाय ना, म्हणजे ज्याच्यात म्हणजे अभ्यास कसा करावा हे फार वेगळं केलंय, मी इंटरव्ह्यू कसा द्यावा तो अतिशय वेगळा दिलाय, प्रवास असा होता तोही इतका वेगळा झालेला आहे की हे जनरली अजून काही मला सापडलेलं नाही. मी जेवढं काही पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे, किंवा जे काही हे असं, त्याच्यामुळे मी प्रवास सांगते आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण बोलूयात. मला वाटते आता कोण तिचं नाव, आपण जी उपजिल्हाधिकारी झाली आहे ती स्वाती दाभाडे मॅडम आहे. हा, स्वातीला सुरुवात करण्यास काही हरकत नाही. आता मी जरा थांबते आणि स्वाती, मला वाटते तू फोकस कर आता की या मुलांनी कशी तयारी करावी, विषय कसे निवडावे, किती तास अभ्यास करावा वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. कारण आता सांगितल्याप्रमाणे ही मुलं आता पुढच्या परीक्षेला अपियर होतीये, म्हणजे प्री असो, युपीएससी असो किंवा एमपीएससी होतो, तेव्हा त्या अँगलनी तुम्ही बोललं तर काहीच हरकत नाही. धन्यवाद भाग्यश्री बानायत दिवरे मॅडम. आपला प्रवास अतिशय थक्क करणारा आहे आणि निश्चितच आपल्याशी सगळे तुमचे अनुभव ऐकायला सगळेच विद्यार्थी इच्छुक आहेत. पण तरी देखील आज आपण आपल्या बिझी शेड्यूल मधनं थ्रोट इन्फेक्शन असताना देखील विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या आई वडिलांबद्दल असलेला आपला आदर आणि बिकट परिस्थितीत सुद्धा आपण कसं यश मिळवू शकतो आणि आरोग्याचे स्वतःच्या समस्या असताना देखील एक फोकस तुम्ही युपीएससी साठी केला आणि त्याच्यात कशा यशस्वी झाल्या, हा अतिशय चांगला प्रवास आणि याच्यातून निश्चितच सगळ्यांना खूप चांगलं मोटिवेशन मिळणार आहे. आणि निश्चितच युपीएससीची आपण जी काही नवीन सिरीज सुरू करतो आहोत त्या सिरीज मध्ये तुमचा अनुभव पुन्हा एकदा ऐकायला आणि आपले मार्गदर्शन घ्यायला निश्चितच आपल्या सगळ्यांना आवडेल. काही प्रश्न आहेत पण ते देखील आपण नंतरच्या सत्रात घेणार आहोत. आता माननीय स्वाती दाभाडे मॅडम देखील उपस्थित आहेत. तरी मी सर्वप्रथम स्वाती दाभाडे मॅडम यांचं स्वागत करतो. ओके देन, नाउ आय लिव्ह. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू ऑल. थँक्यू मॅम. स्वाती दाभाडे मॅडम ह्या उपजिल्हाधिकारी आहेत आणि महाराष्ट्राच्या
2008 त्या टॉपर आहेत. जास्त वेळ नाही झाला तर मी मॅडमना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करा. अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा. ओके, माझा हा, आवाज बोल. येतोय? हा बोला मॅडम. ओके. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आताच या ठिकाणी भाग्यश्री मॅडमनी जो काही त्यांचा प्रवास सांगितला हा निश्चितच प्रत्येक स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्गदर्शनकारक ठरेल. कारण कसं आहे की ही जेव्हा स्पर्धा परीक्षा आपण देत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळी तुम्हाला एक मोटिवेट असणं गरजेचं असतं आणि ह्या ज्यावेळेस असे लेक्चर्स होतात आणि आपल्याला विविध अधिकाऱ्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यांचा जो संघर्ष आहे त्यातनं आपल्याला निश्चितच प्रेरणा मिळते. तर मी ह्या ठिकाणं आता प्रवासापेक्षा मी असं बोलेल की ह्या आठवड्यामध्ये जी आपली MPSC ची 14 मार्चला जी प्रिलियम्स होत आहे तर त्या एक्झामच्या अनुषंगाने मी जास्तीत जास्त बोलेल. तर सर्वप्रथम मी MPSCच्या परीक्षेच्या सध्याचं स्वरूप जे आहे जे की बऱ्यापैकी जे विद्यार्थी कनेक्ट झालेत आहेत त्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा काही विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये नवीन असतील तर त्या नवीन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला एक परीक्षेचं स्वरूप आणि त्याची रचना कशा पद्धतीने आहे ते मी एक्सप्लेन करते. सगळ्यात पाहिलं तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ते मुख्यतः राजपत्रित आणि अराजपत्रित या 2 पदांच्या परीक्षा घेतात. राजपत्रित जर आपण पदांची जर परीक्षा पाहिली आपण तर त्याच्यामध्ये मुख्य जी परीक्षा आहे ती राज्यसेवा परीक्षा की ज्याच्यामधून आपल्याला प्रशासकीय सेवेसाठी वर्ग 1 आणि वर्ग 2 अशी पदे भरली जातात. आणि जी अराजपत्रित पदं आहे त्यासाठी MPSC आपल्याला 2 परीक्षा घेते. त्याच्यामध्ये पहिली आहे कंबाईन पूर्व परीक्षा की ज्याच्यामध्ये PSI, STI आणि ASO ह्या 3 पदांची मिळून आपण कंबाईन घेतो. आणि दुसरी जी आहे MPSC ची राजपत्रित मध्ये ती आहे एक्साइज PSI, क्लर्क, टायपिस्ट आणि टॅक्स असिस्टंट. तर ह्या 3 पदांची मिळून वर्ग 3 ची जी पदं आहे त्यासाठी MPSC परीक्षा घेते. आता जर टप्पे पाहिले आपण MPSC ची परीक्षा घेण्याचे तर पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे 3 टप्पे आहेत. तर मुलाखत ही फक्त गॅझेटेड जी पोस्ट आहे राज्यसेवा परीक्षा त्यासाठी घेतली जाते आणि अराजपत्रित मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर जे पद आहे त्या पदासाठी मुलाखत घेतली जाते. तर अशा पद्धतीने MPSCचं टप्पे आहेत. आता पुढे बोलताना अभ्यासक्रम मी म्हणेल MPSC न त्यांच्या वेबसाईट वरती प्रत्येक पदाच्या जी काही परीक्षा घेते MPSC त्या परीक्षेसाठी MPSC न वेबसाईट वरती प्रत्येक परीक्षेचा सिलेबस दिलेला आहे. मग त्यामध्ये पूर्व परीक्षेचा सिलेबस असेल, मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे आणि तो डिटेल दिला. म्हणजे पूर्व परीक्षेचा जर तुम्ही अभ्यासक्रम पाहिला MPSC ने दिला तर तो एक शॉर्ट पॉइंट मध्ये आहे. पण त्या तुलनेमध्ये जर आपण मुख्य परीक्षेचा पाहिला तर त्यांनी तो विस्तृत स्वरूपात दिलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना असं सांगता असेल की तुम्ही अभ्यास करताना पहिला मुख्य परीक्षेचा सिलेबस पहा. कारण तो डिटेल दिलेला आहे, तुम्हाला विस्तृत स्वरूपात दिलेला आहे, स्पष्टीकरण दिलेला आहे की तुम्हाला काय करायचंय. त्याच्यामुळे सर्वात पहिली अशी सूचना आहे की आपण ज्या परीक्षेसाठी तयारी करत आहोत त्या परीक्षेसाठी तुम्हाला त्या अभ्यासक्रम माहिती असणं आवश्यक आहे. आणि तो जर अभ्यासक्रम तुम्ही मुख्य परीक्षेचा जर पाहिला तर तुम्हाला एक अभ्यासाचं स्वरूप खूप चांगल्या पद्धतीने कळून घेता येईल. आता मुळात आता MPSC साठी मी तयारी करते आहे मग मी सुरुवात कुठून करावी हा अनेकांचा प्रश्न असतो. तर पहिल्यांदा मी असे म्हणेल की राज्यसेवा जी परीक्षा आहे MPSC ची राजपत्रित पदासाठी त्या परीक्षेचा जर अभ्यासक्रम घेऊन जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही MPSC ज्या काही इतर एक्झाम घेते त्या परीक्षांची तयारी सुद्धा राज्यसेवेच्या परीक्षेतून होते. तर त्यामुळे तयारी करताना तुम्ही राज्यसेवा परीक्षेची तयारी करावी. पुढचं जर पाहिलं आपण तर आता हे झालं, आता तुमचं टप्पे झाले, नंतर अभ्यास झाला आणि सुरुवात कोणत्या अभ्यासक्रमापासून करायची हे आपण टप्पे क्लिअर केले. आता पुढचा ही सुरुवात कशी करायची.
म्हणजे ह्या परीक्षेसाठी मी सुरुवात कुठून करायची, म्हणजे एबीसीडी कुठून स्टार्ट करायची. तर सगळ्यात पहिला जो आपल्या ह्या सगळ्या परीक्षेचा बेस आहे ते आहे तुमची स्टेट बोर्डची पुस्तकं आणि एनसीईआरटी. मग स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला 5वी ते 12वी रेफर करावी लागतील आणि एनसीईआरटी सुद्धा 5वी ते 12वी. सुरुवातीला तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये 3 विषय खूप महत्वाचे आहेत स्टेट बोर्डमध्ये. पहिला जो विषय आहे तुमचा जिओग्राफी, दुसरा आहे हिस्ट्री आणि तिसरा आहे सायन्स. ह्या विषयांची जर बघितले 3 विषयांचे, तर हिस्ट्री आणि जिओग्राफी हा पूर्व आणि मुख्य दोन्हींना आहे आणि अभ्यासक्रम जर पाहिला आपण त्याचा, तर ह्या विषयांचे मार्कांचा म्हणजे जो अभ्यासक्रम दिला आहे त्याचे जर प्रश्न पाहिले तर त्याचा जो बेस आहे, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला स्टेट बोर्ड मधून खूप चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. त्याच्यामुळे सुरुवात करताना ह्या 2 विषयांच्या बाबतीत तुम्ही स्टेट बोर्ड करणार आहे. त्याच्यानंतर मी सायन्स म्हटलं. एमपीएससीचा तुम्ही अभ्यासक्रम जर व्यवस्थित पाहिला तर जनरल सायन्स जे आहे ते फक्त प्रिलियम्सला आहे आणि मुख्य परीक्षेला जर पाहिलं आपण तर मुख्य परीक्षेला टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. पण जे जनरल सायन्स आहे ते तुम्हाला स्टेट बोर्ड मधनं म्हणजे 5वी ते 12वी स्टेट बोर्ड आणि प्लस एनसीईआरटी ह्यामधनं चांगलं क्लिअर करता येईल. सायन्स मध्ये 11वी 12वी तुम्ही नाही केलं तरी चालू शकतं, पण एनसीईआरटी मस्ट आहे. आणि 9वी 10वी तर ते तर गरजेचं आहे, कारण प्रश्नांचा जर आपण ट्रेंड पाहिला सायन्सचा तर 9वी 8वी 10वी 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड ह्याच्यापैकी बऱ्यापैकी आहे आणि 11वी 12वी ह्यामधनं प्रश्न येतात. तर ते आधी तुम्ही हे पाहून घ्या. आता ही झाले तुमचं स्टेट बोर्ड बेसिक आणि एनसीईआरटी बेसिक. हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला वाचायचं, फक्त एकदा वाचायचं नाही, तुम्हाला ते 2 किंवा 3 वेळा तरी किमान वाचलं गेलं पाहिजे. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे. म्हणजे जिओग्राफीमध्ये जर आपण बघितलं आपण कन्सेप्टच्या बाबतीत मध्ये तुम्हाला वारा कसा म्हणजे कुठून वारा म्हणजे काय, वाऱ्याचे कोणते प्रकार आहे, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला स्टेट बोर्ड मधनं खूप चांगल्या कळतील आणि त्याच्यावरती तुम्ही ऍडिशनल जी पुस्तकं आहे आपली त्या पुस्तकातनं त्याचा ऍडव्हान्स स्टडी तो तुम्हाला करायचा आहे. तर बेसिक गोष्ट तुम्हाला वारा म्हणजे काय हे जर कळालं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी कळतील. तर ह्या अनुषंगानं 1, 2 ते 3 वेळा तुम्हाला बेसिक जी पुस्तकं आहे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी हे वाचा. पुढचा टप्पा आता तुमचा बेसिक वाचून झालेला आहे. आता तुम्हाला ऍक्च्युअल एमपीएससीची रेफरन्स पुस्तकं आहे ती तुम्हाला वाचायला घ्यायची आहे. मग रेफरन्स बुक पण वाचताना तुम्हाला पहिले 4 विषय कोणते टार्गेट करायचे की जे की प्रिलियम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांच्या टप्प्यांमध्ये कॉमन असतील. म्हणजे आपण असे 4 विषय सुरुवातीला घ्यायचे की ज्याचा मेन्सला तर जास्त पार्ट आहे पण प्रिलियम्सला पण आहे. मग असे 4 विषय कोणते आहेत, तर सगळ्यात पहिला आहे तुमचा हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. हे 4 विषय कोर सब्जेक्ट आहे पूर्व आणि मुख्यसाठी. म्हणजे पूर्वसाठी 60 मार्काचं वेटेज म्हणजे 60 प्रश्न ह्यातनं येतात, म्हणजे अराउंड 120 मार्क पूर्वसाठी ह्या 4 विषयांचे. आणि मुख्य परीक्षेला जर पाहिलं तर आपण GS1 जो आहे जो हिस्ट्री आणि जिओग्राफी 150 मार्काचा मिळून पेपर आहे. पेपर 2 जो आहे तो पॉलिटी आहे, तो 150 मार्कांचा पेपर आहे. आणि पेपरचा चौथा आहे GS4 तो इकॉनॉमिक्स, तो सुद्धा 150 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये 40 मार्काचं सायन्स टेक आहे, म्हणजे 110 मार्काला तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे. मग आता मार्कांचं जर वेटेज पाहिलं तर प्रिलियम्स आणि मेन्स मध्ये जर तुम्ही हे 4 विषय जर सुरुवातीला अभ्यासले तर तुम्ही अराउंड एमपीएससीचा 60 ते 70% अभ्यास कम्प्लीट करता. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बेसिक वाचून झाल्यानंतर तुम्हाला कोर सब्जेक्ट ची तयारी करणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये हे 4 विषय तुम्ही अभ्यासा. आता ह्यानंतर पाहिलं आपण बेसिक झालं, माझं कोर सब्जेक्ट झालंय. आता एमपीएससीचा जेव्हा मी अभ्यास करते ते साइड बाय साइड काय माझं झालं पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्टी म्हणजे ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला करंटचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये एमपीएससीच्या प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न समाविष्ट केले आहेत. मग प्रिलियम्सला ते अराउंड 15 ते 20 प्रश्न असतील चालू घडामोडींचे आणि मेन्स मध्ये तो जो विषय आहे GS1 GS2 त्या विषयाच्या अनुषंगानं ज्या चालू घडामोडी असतील त्या त्यांनी इन्क्लूड केल्या आहे. आणि कोणतीही परीक्षा घ्या एमपीएससीची प्रिलियम्स विशेषतः पूर्व परीक्षा जर पाहिली की जिथं चालू घडामोडीचे 15 ते 20 प्रश्न असतात. मग हे करण्यासाठी तुम्हाला डेली बेसिस वरती चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. आता चालू घडामोडीचा अभ्यास करणं म्हणजे मी फक्त वर्तमानपत्र वाचणं असं नाहीये. वर्तमानपत्रात विशेषतः आपल्याकडे जर लोकसत्ता किंवा लोकमत किंवा सकाळ पेपर पाहिले तर पूर्णपणे चालू घडामोडी त्यातनं कव्हर होतं असं नाही, किंवा आपले लोकल जे रिजनल पेपर आहे प्रादेशिक पेपर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या घडामोडी आहेत
त्या घडामोडी जास्त नसतात. त्याच्यामुळे शक्यतो चालू घडामोडीचा अभ्यास करताना तुम्ही मॅगझिन रेफर करा. म्हणजे आपल्याकडे बऱ्याचशा पब्लिकेशनचे मॅगझिन आहे की दर महिन्याला ते करंट अफेअर्सच्या विषयी माहिती देतात. मग अशी मॅगझिन तुम्ही शक्यतो रेफर करा आणि डेली बेसिस वरती करा. डेली बेसिस वरती म्हणजे किमान दररोजचा 1 तास त्या चालू घडामोडीला देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर मीन वन म्हणजे तुम्ही चालू घडामोडी तर करायचंच आहे. वर्तमानपत्र मी पूर्णपणे वाचायला तुम्हाला सांगत नाहीये, कारण त्याच्यासोबत पुरवणी पेपर असतो. तो पुरवणी पेपर तुम्हाला ह्या अभ्यासासाठी उपयोगी नाहीये, तो तुम्हाला मुलाखतीसाठी उपयोगी ठरेल. त्यामुळे पेपर वाचताना काय वाचावं काय नाही वाचावं हे चांगलं समजून घ्या. कारण संपादकीय पान जे आहे प्रत्येक न्यूजपेपरचं ते तुमचं महत्वाचं आहे, ज्यामधून तुम्हाला निबंधाची तयारी होईल. तुमचा जो पूर्वपरीक्षेसाठी सीसॅटचा पेपर आहे, जी पेपर 2 म्हणून, त्यासाठी तुम्हाला पॅसेज असतात आणि ते वाचण्याची सवय आणि ते समजून घेण्याची सवय हे तुम्हाला दररोजचे जे आपले न्यूजपेपर आहेत त्यांचं संपादकीय पेज मधनं तुमचा चांगला अभ्यास होईल. तर हा झाला तुमचा वर्तमानपत्र कसे वाचावे आणि चालू घडामोडी ह्याविषयी बोलले. प्लस तुम्हाला ह्या एक तयारी करताना तुम्हाला काही गोष्टी गरजेच्या म्हणजे निबंधाचा पेपर असेल म्हणजे एसे पेपर आपला, तर एसे पेपर त्यासाठी तुमचं वाचन महत्वाचं आहे आणि तुम्हाला रायटिंगची म्हणजे लिहायची सवय असली पाहिजे. कारण एमपीएससीच्या परीक्षा पाहिल्या तर बऱ्याचशा परीक्षा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच परीक्षा ह्या ऑब्जेक्टिव्ह आहे, ते तुम्हाला फक्त एमसीक्यू आहे. आणि राज्यसेवेचा एक पेपर जर पाहिला मराठी इंग्लिश की जिथं तुम्हाला एसे लिहायचे ते, त्यामुळे लिखाणाची सवय थोडी राहू द्या. त्यासाठी तुम्हाला पेपर वाचायचे, काही साहित्य जर वाचलं तर चांगलंच आहे. काही निबंधाची पुस्तकं वाचा. निबंधाच्या पुस्तकांची तुम्हाला एसे लिहिण्यासाठी खूप मदत होऊ शकते. तर साइड बाय साइड तुम्ही एसेची पण तयारी करा. म्हणजे आय मीन असं म्हणते की मी दररोज करण्यापेक्षा तुम्ही एक आठवड्यामध्ये रविवारचा दिवस असा ठेवा की ज्यावेळेस तुम्ही निबंध लिहू शकता. स्वतः तुम्हाला जे काही सुचतंय ते लिहा आणि त्याचा क्रम कशा पद्धतीने असावा ह्या गोष्टी जर प्रॅक्टिसने केल्या तर तुम्हाला परीक्षेत ह्याचा निश्चितच फायदा होईल. करंट झालं, एसेचं मी सांगितलंय. दुसरं एक आहे पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग चे प्रश्न कंपल्सरी असतात. मग मॅथ्स आणि रिझनिंग हा विषय नाही की मी आदल्या दिवशी वाचेल आणि उद्या पेपरला जाऊन, तो प्रॅक्टिसने येणारा विषय आहे. तर तुम्ही ही तयारी करत असताना एक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दररोज 1-1.5 तास तरी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगला देणं आवश्यक आहे. कारण प्रिलियम मध्ये जर पाहिलं तुम्ही जो सीसॅटचा पेपर आहे तिथे 25 प्रश्न येतात आणि 25 प्रश्न हे अराउंड 62 मार्क देतात. त्याच्यामुळे तुम्हाला मॅथ्स रिझनिंग हे आलंच पाहिजे. बरीचशी मुलं कंप्लेंट करतात की मी आर्टचा आहे आणि मी कधी मॅथ्स केलं नाहीये, तर अशी कारणं प्लीज देऊ नका. कारण एमपीएससीचं तुम्ही प्रिलियमचं मेरिट पाहिलं तर दिवसेंदिवस वाढत आहे आणि मॅथ्स रिझनिंग आहे की जे तुम्हाला हक्काचा मार्क देणारा विषय आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं त्याची तयारी केली पाहिजे. थोडेसे कष्ट तर घेतलंच केलं पाहिजे. कारण सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये कॉम्पिटिशन कुठे असेल तर पूर्व परीक्षेला. कारण तिथे बसणारे विद्यार्थी हे काही लाखोंमध्ये असतात आणि मुख्य परीक्षेला तुम्ही काही हजारांमध्ये येतात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन जी आहे पूर्व परीक्षेला. त्यामुळे पूर्व परीक्षेचा मार्क्स जास्त कसे येतील त्या दृष्टीने तुमच्या अभ्यासामध्ये नियोजन सुद्धा आवश्यक आहे. हे झालं मॅथ्स आणि रिझनिंग. पुढचा पार्ट आहे तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर. जी आपण एक्झाम देतो आहोत तिला मला अभ्यासक्रम माहिती आहे, पण एमपीएससी परीक्षा त्याच्यावरती प्रश्न कसे विचारते हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर रेफर करावे लागतील. आयोगाच्या वेबसाईट वरती आहे किंवा मार्केटमध्ये पुस्तकं सुद्धा आहेत जी की तुम्ही यासाठी वापरू शकता. त्यामुळे मी ज्या परीक्षेसाठी अभ्यास करते, मी जो अभ्यास वाचते, तर अभ्यासाचे प्रश्न कसे येतात हे जेव्हा मला कळेल तर त्या पद्धतीने माझं वाचन असेल. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये मूलभूत हक्कावरती प्रश्न कसे येतात हे जर मी एकदा पाहिलं तर मला नेक्स्ट टाइम मुलं मूलभूत हक्क वाचताना त्याचा फायदा होणार नाही. असे एमपीएससी प्रश्न विचारते तर माझा अभ्यास आणि मला हे लक्षात असायला हवं. तर त्याच्यामुळे डेली बेसिस वरती प्रश्न वाचा आणि जो काही तुम्ही अभ्यासाचा स्टडी करणार आहात त्याच्यावरती किमान अर्धा तास तरी एमसीक्यू सोडवले पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे कारण पूर्ण प्रोसेस ही ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड डेव्हलप झाला पाहिजे ते सोडवताना. प्लस सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही तुम्हाला अभ्यासातून मिळणार नाहीये. काही प्रश्न तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक आणि लॉजिकने सोडवावं लागणार आणि त्याची प्रॅक्टिस कधी होईल तर तुम्ही डेली बेसिस वरती जास्तीत जास्त एमसीक्यू जेव्हा सोडवाल तेव्हाच तुम्हाला त्याची तयारी करता येईल. तर आता आपण पहिलं हे पाहिलं की
टप्पे, त्याच्यानंतर आपण कोअर सब्जेक्ट पाहिले म्हणजे बेसिक, कोअर, आणि आता हे साइड बाय साइड आपण ह्या परीक्षेच्या जी आपली तयारी आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी करायच्या हे आपण पाहिलं. आता पुढचा जो पार्ट आहे, आता मी बेसिक वाचलंय, कोअर वाचलंय, साइड बाय साइड झालंय, आता मी एक्झामला अपियर होते. मग आता कोणती जी एक्झाम आहे तिला अपियर होताना म्हणजे विशेषतः प्रिलियम्सला तर काही घटक हे थोडे वेगळे असतात तुमच्या कोअर पेक्षा. मग कोअर सब्जेक्टला सोडून इतर काही त्या एक्झाम मध्ये ऍडिशन केले आहे का, मग त्याचे मी किमान 3-4 महिने तरी वाचणार. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा तुम्ही अभ्यासक्रम पाहिला तर कोर सब्जेक्ट आहे, पण त्याचबरोबर ऍडिशनल सब्जेक्ट कोण आहे तर तुम्हाला प्राचीन इतिहास आहे. मग प्राचीन इतिहास मी त्या एक्झामच्या आधी वाचला पाहिजे. किंवा पर्यावरण विषय आहे, पर्यावरण विषय पण आधी वाचला पाहिजे. म्हणजे हे जे काही ऍडिशनल सब्जेक्ट आहे ते एक्झामच्या 3-4 महिने अगोदर करा. त्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला तेवढं करावं लागेल. ऍडिशनल सब्जेक्ट केले आता मी, आता एक्झाम आली आहे, मग माझ्याकडे 2 महिने शिल्लक आहेत. तर मग 2 महिने जर शिल्लक असतात, तुम्हाला रिव्हिजन स्टार्ट करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण जे काही वाचतो आणि जे काही आपण तयारी केलेली आहे त्याची रिव्हिजन झाली तर आपल्याला आउटपुट मिळेल. त्यामुळं ह्या प्रोसेसमध्ये रिव्हिजनला खूप सारं महत्व आहे. परीक्षेच्या 2 महिने अगोदर तुमची रिव्हिजन सुरुवात झाली पाहिजे. आता रिव्हिजन तर केली आहे, परत त्याचबरोबर मला एमसीक्यू सोडायची पण प्रॅक्टिस पाहिजे, पेपर पण सोडवायची प्रॅक्टिस पाहिजे. मग ह्यासाठी तुम्हाला 2 महिने अगोदर किमान पेपर सोडवायला सुरुवात केली गेली पाहिजे. विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षा जर पाहिली आपण याच्यामध्ये, पेपर 1 हा जीएसचा आहे आणि पेपर 2 हा आपला सीसॅटचा आहे. आणि सीसॅटचा पेपर तुम्हाला प्रॅक्टिसने येणार आहे. तिथे काही तुम्हाला पाठांतर नाही करायचंय किंवा एखादं मटेरियल सोर्स ते वाचायचंय आणि त्यातनं प्रश्न येतात असं नाहीये. ते तुम्हाला ऑन द स्पॉट इथं करायचंय. तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस पेपर सोडवा. म्हणजे आयोगाचा जो पेपर 2 आहे तो 3 ते 5 या वेळेमध्ये होतो, 2 तासांमध्ये. मग 2 तासांमध्ये तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे ते, आणि ते 80 प्रश्न पण असे आहे की त्यातले 50 प्रश्न हे तुम्हाला पॅसेज वरती आहे, 25 प्रश्न हे मॅथ्स रिजनिंग वरती आहे आणि 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंग आहे. त्यामुळे ह्या 2 तासामध्ये ते 80 प्रश्न सोडवणं खूप चॅलेंजिंग आहे. मग हे चॅलेंजिंग आहे, वेळ खूप कमी पडतो, तर मग माझं स्पीड वाढवण्यासाठी मला आधी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सीसॅटचे किमान 40-50 पेपर तरी तुमचे सोडून झाले पाहिजे, आणि तेही वेळ लावून, नुसते सोडवायचे नाहीये. तर तुम्हाला वेळ लावून ते पेपर सोडवायचे आहे आणि आपले अटेम्प्ट किती होतात ते पाहायचंय. आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस पेपर सोडवता त्यावेळेस फक्त प्रॅक्टिस पेपर सोडवायचे नाही, म्हणजे आज एकदा प्रॅक्टिस पेपरला सोडवला आणि तो साईडला ठेवला असं नका करू. कारण हे जे प्रॅक्टिस पेपर हे सोडवतो कायसाठी, तर आपल्याला आपण कुठे आहोत आणि आपल्या काय चुका होतात हे कळण्यासाठी हे प्रॅक्टिस पेपर आहे. मग मी एखादा पेपर सोडवलाय, माझे किती स्कोर आला, त्यातले किती चुकले आणि का चुकले, मला ते आठवले का आठवले नाहीये, वाचनामध्ये मी काही चूक केली का. मग ह्या ज्या चुका आहेत त्या जर मी आता केल्या तर मी जेव्हा नेक्स्ट प्रॅक्टिस पेपर तर ह्या चुका होऊन नाही देणार. तर असं डे बाय डे तुम्हाला इम्प्रूव्ह करायचंय. पहिल्या दिवशी तुम्हाला, मला माहिती म्हणजे जे नवीन आहे त्यांच्यासाठी कदाचित 80 प्रश्नांपैकी फक्त 43 अटेम्प्ट होऊ शकतात. पण जर तुम्ही प्रॅक्टिसने गेलाय का प्रॉपर वेने गेला आणि आपल्या चुका जर सुधारत गेल्या तर तुमचा हा अटेम्प्ट जो आहे तो 65 ते 70 वरती जातो. त्याच्यामुळं सीसॅटला म्हणजे प्रॅक्टिस द्या की दुसरा काही त्याच्यासाठी सक्सेस मंत्र जो म्हणतो आपण त्यासाठी फक्त सीसॅटच म्हणजे प्रॅक्टिसच आहे सीसॅटसाठी. तर आता आणि फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा पाहिली तर तुम्हाला क्वेश्चन पेपर ही सोडवलेच पाहिजे. म्हणजे कोणतीही एक्झाम असू दे, तुम्हाला प्रश्नपत्रिका आधी सोडवायच्या आहेत, सराव प्रश्नपत्रिका. कारण काय होते की परीक्षेची भीती पण तुम्हाला घालवायची असते. तर ह्यासाठी प्रॅक्टिस पेपरचा खूप फायदा होतो. आता 14 मार्चला आपल्याकडं राज्यसेवा पूर्व परीक्षा होतीये. एक 2 वर्षांनी ही परीक्षा होतीये. म्हणजे मी ज्यावेळेस माझा निकाल लागला होता 2018 परीक्षेत 14 फेब्रुवारी 2018ला माझा ह्याला 19ला माझा निकाल लागला आणि त्यानंतर 17 फेब्रुवारी 2019ला परीक्षा झाली पूर्व परीक्षा. त्याच्यानंतर आता एक्झाम होते. सो ऑलमोस्ट 2 वर्ष केले. ज्यांनी ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे त्यांनी मला माहिती आहे त्या सगळ्यांमध्ये खूप सारे पेशन्स ठेवले आहे. आणि आता ह्या जे स्पेशल म्हणजे तुम्ही पेशन्स जे ठेवले आहे आता कुठे ते संपतील जेव्हा 14 मार्चला तो पेपर होईल.
तर मग आता मी त्याच्यावरती जास्त बोलेल, कारण आता फक्त 8च दिवस आपल्याकडे राहिले आहे आणि 8 दिवसामध्ये खूप काही मोठी जादू होईल, जादूची छडी फिरेल आणि मला सगळं काही येईल असं नाहीये. सो आता बी प्रॅक्टिकल, आता दिवस खूप कमी आहे. स्मार्ट वर्क काय करायचंय मला, त्यासाठी ह्या बाबतीत मी बोलेल. लास्ट वीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे तुमचे जीएसचे पेपर आहे, म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जीएसचा पेपर 1 आहे, तर त्याचे जे त्यांनी सिलेबस मध्ये जे काही घटक दिले आहेत त्याचा फॅक्च्युअल डाटा तो वाचा. कारण काय होतं, आपल्याला फॅक्च्युअल डाटा लक्षात राहत नाही, मग तो लक्षात ठेवण्यासाठी शेवटच्या वीक मध्ये तो वारंवार वाचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस तो फायदेशीर ठरेल. तो जे झाला जीएसचा फॅक्च्युअल डाटा. त्याच्यानंतर लोकसंख्या. लोकसंख्या हा विषय आहे, कोणतीही एक्झाम घ्या त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न असतातच, आणि 2 ते 3 प्रश्न हे तुम्हाला प्रिलियम्स पण क्रॅक करून देतात, तुमचा फायनल रिझल्ट पण त्या 2-3 मार्कावरती येऊ शकतो. त्याच्यामुळे त्या 2-3 मार्कांसाठी, त्या 2-3 प्रश्नांसाठी त्यामुळे लोकसंख्या तुम्ही हमखास वाचून जा, त्याच्यावरती हमखास प्रश्न असतात. पुढचं आहे तुमचं करंट. तुम्ही ह्या परीक्षेसाठी जे काही चालू घडामोडी वाचलंय ते तुम्हाला रिवाईज झालं पाहिजे. ते रिवाईज झालं तर आपल्याला परीक्षेमध्ये ते आठवेल आणि आपण त्याचं योग्य आन्सर देऊ. मग करंट या आठवड्यामध्ये. पुढचं आहे की आता 8च दिवस राहिलेत, तर मग मला खूप टेन्शन येतंय, मी झोप घेते, मी कंटिन्युअसली वाचतोय, असं काही करू नका. एकतर 8च दिवसाचा कालावधी आहे आणि नॅचरली आहे की तुम्हाला बर्डन येऊ शकतो, थोडंसं फ्रस्ट्रेशन पण येऊ शकतं, बट आता 8 दिवस राहिलेत, आता काही होऊ शकत नाही. आपल्याला एक्झाम दिवस आणि आपली मानसिक क्षमता त्या दिवशी योग्य ठेवणं हेच आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे पुरेशी झोप घ्या, आहार योग्य राहू द्या, आणि स्वतःची मानसिक स्थिती चांगली ठेवा, ही या परीक्षेसाठी खूप गरजेची आहे. मी अनेक मुलांचं पाहिलंय की परीक्षा जशी जशी जवळ येते तशी स्वतःची एक जी मेंटल एबिलिटी असते ती कुठेतरी हे होते, आणि मग त्या टेन्शन मध्ये आपण एक्झामच्या दिवशी जे येतंय ते सुद्धा विसरतो आपलं. तर प्लीज असं होऊ नका, कारण मला माहितीये, म्हणजे मी ह्या एक्झाम मधनं गेलेत, इथे 100% अभ्यास कुणाचाच होत नाही. म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी घ्या की ज्याचा 100% अभ्यास होईल, असं होतच नाही. त्याच्यामुळे बी रिलॅक्स, आणि रिझल्ट पण कधी 100% आउट ऑफ आजपर्यंत एमपीसीच्या इतिहासात लागला नाही की 100 पैकी 100 मार्क कुणाला आलेत. ते अराउंड 60 ते 70%च्या ह्याच्याच मध्ये आहे. त्याच्यामुळे कुणाचाही अभ्यास 100% नाहीये आणि आपलाही नाहीये. त्यामुळे आपला अभ्यास झालाय, जो झालाय मी तो चांगला केलेला आहे, आणि परीक्षेच्या दिवशी जो मी अभ्यास केलेला आहे तो त्या ठिकाणं जेवढा काही असेल त्यातनं येणार आहे. तर हे झालं शेवटच्या आठवड्याची तुमची स्थिती. अजून एक म्हणजे एक्झामचा जो दिवस आहे तुमचा, त्या एक्झामचं नियोजन, म्हणजे त्या दिवसाचं नियोजन खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी सकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता सेंटरला पोहोचणार आहे, तर सकाळी उठल्यानंतर मी काय वाचणार आहे ह्याचं प्लॅनिंग हे आजच करा. मग त्याच्यामध्ये कोणता फॅक्च्युअल डाटा असेल की जो मी वाचेल, किंवा लोकसंख्या मला लक्षात नसेल तर मी आजच वाचेल, म्हणजे त्या दिवशी मी सकाळी वाचेल. ह्याचं जर नियोजन आधी जर केलं आपण, तर आपल्याला ऐनवेळी येणारा जो बर्डन आहे तो येत नाही त्या दिवशी. त्यामुळे शक्यतो एक्झामचं जो दिवसाचं जे प्लॅनिंग आहे ते आधीच करा. एस्पेशली मी म्हणेल जो पेपर 1 आहे आणि पेपर 2 ह्याच्यामध्ये एक 2-3 तासाचा गॅप आहे, 2 तासाचा, 2-2.5 तासांचा. तर ह्या गॅप मध्ये मी काय वाचणार ह्याचं प्लॅनिंग आजच करा. तिथे जाऊन तुम्ही गोंधळता अक्षरशः त्या मधल्या वेळेमध्ये, कारण पेपर 1 झालेला असतो आणि मला तो अवघड गेलेला असतो, काही प्रश्न आलेले नसतात, मग त्या प्रश्नांचाच मी बर्डन आता घेते आणि पुढचं काय वाचायचं हे विसरून जाते. त्याच्यामुळे शक्यतो मी आजच प्लॅनिंग केलं की त्या 2-2.5 तासांच्या कालावधी मी काय वाचणार आहे, तर तुम्हाला ऐनवेळी येणारा जो बर्डन आहे तो कमी होईल. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर 1 झाल्यानंतर जो मधला कालावधी, बरेच लोक काय करतात की पेपर 1 एक म्हणजे जीएसचा पेपर 1 वाजता सुटतो आणि तो सुटल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिका मोबाईल काढणार, नेट वरती पाहणार, ह्या प्रश्नाचं उत्तर काय, त्या प्रश्नाचं उत्तर काय, आणि असे उत्तर पाहणार, हे चुकलंय, ते चुकलंय, ते चुकलंय. तर एक तुम्ही टेन्शन येतं, असं माझं चुकलंय आणि आता काही होणार नाहीये. प्लीज ह्या गोष्टी करू नका. 1 वाजता तुमचा पेपर संपणार आहे, तो पेपर संपल्यानंतर डिरेक्टली तो पेपर बॅगेत टाका आणि ठेवून द्या आणि पुढच्या पेपरचा विचार करा. कारण अजून तुमचं काही पूर्ण एक्झाम देऊन झालेली नाहीये. जीएस 2चा म्हणजे पेपर 2 बाकी आहे. त्याच्यामुळे विनाकारण पहिल्या पेपरच्या टेन्शन मध्ये तुम्ही दुसरा पेपर जाऊन नका देऊ. आणि ते मार्क म्हणजे प्रश्न बरोबर की चूक वगैरे अजिबात पाहू नका. पेपर 2चा विचार करा.
आणि त्या दिवशी तुमचं सीसॅटचा पेपर झाल्यानंतर मग तुम्ही रिलॅक्स व्हा, मग तुम्ही हे करू शकता. आणि अजून एक ह्यामध्ये गोष्ट सांगायची म्हणजे उत्तर बरोबर की चूक किंवा जे काही तपासायचंय किंवा मार्क काढाय हे आयोगाचं काम, त्या आयोगाला करू द्या. तुम्ही रिलॅक्स राहा. हे ह्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे की तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात, तुमच्यामध्ये पेशन्स किती आहे. आणि मेंटली जर स्ट्रॉंग असाल तर परीक्षेच्या दिवशी तुमचं बिहेवियर कसं आहे हे खूप मॅटर करतं. बाकी आणि एक गोष्ट या सगळ्यांमध्ये लक्षात ठेवा, कारण प्रिलियम जर नाही निघाली तुमची तर तुम्हाला 1 वर्ष थांबायचंय. तो त्या 1 दिवसाचं महत्व हे खूप महत्वाचं आहे. तिथं जाऊन जर काही चुका करणं किंवा सिली मिस्टेक करणं म्हणजे हे अक्षरशः मी एका वेगळ्या भाषेत म्हणते की माती खाण्यासारखं आहे. सो प्लीज असं काही करू नका, कारण तो 1 दिवस म्हणजे तुमचं 1 वर्ष वाचणार आहे का वाया जाणार आहे हे ठरवणार आहे. त्यामुळे त्या दिवसाची स्थिती आणि त्या दिवसाचं नियोजन हे प्रत्येक वेळी तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. ओके. सो ऑलमोस्ट मी एक शॉर्ट मध्ये ह्या परीक्षेचं थोडक्यात एक टप्पे, त्याची सुरुवात, अभ्यास आणि लास्ट वीक आता जी 14 मार्चला जी परीक्षा होती त्या अनुषंगाने तुमच्याशी बोलले. काही अडचणी असतील तर तुम्ही निश्चित बोलू शकता. मॅडम काही पुस्तकांविषयी आपण सांगाल का, कोणते पुस्तकं वापरा वगैरे? काय मला तुमचा प्रश्न समजला नाहीये, पुन्हा एकदा रिपीट करू शकता? राज्यसेवेसाठी काही विशेष पुस्तकं त्याविषयी काय recommend? येस, माझ्या फेसबुक पेजला मी बुक लिस्ट टाकलेली आहे, ती तुम्हाला मिळेल. कारण मला आता इथे सांगताना एवढं डिटेल सांगता नाही येणार. त्यापेक्षा मग फेसबुक पेजला माझ्या जा, तिथे मी बुक लिस्ट टाकलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे परीक्षेमध्ये सक्सेसफुल कॅन्डिडेट आहे आता माझ्यासोबत, त्यांच्याही फेसबुक पेजला तुम्हाला ती बुक लिस्ट मिळेल. किंवा ह्या वर्षीचे महाराष्ट्राचे टॉपर जे आहेत त्यांनी पण त्यांच्या फेसबुक पेजला विस्तृत अशी बुक लिस्ट टाकलेली आहे. तर ती बुक लिस्ट तुम्ही रेफर करा. ऑलमोस्ट महाराष्ट्रातले मुले सगळीच पुस्तकं वापरतात, म्हणजे जे सगळे वाचतात तेच सगळे वाचतात. त्याच्यामध्ये कोणी फक्त एखादं 2 पुस्तक फरक करू शकतात. आणि एका विषयासाठी फार फार तर 2 पुस्तकं महत्वाची आहे. काही ऍडिशनल असेल तर ते एकत्रित करा, कारण कोणतंही एक पुस्तक एका विषयासाठी फुल प्रूफ नाहीये. तुम्हाला 2 पुस्तकं ही वापरावीच लागतात. धन्यवाद मॅडम. विद्यार्थ्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मार्गदर्शनातून दिलीच आहे. सुरुवातीला भाग्यश्री मॅडमचा अनुभव आणि तुम्ही दिलेलं ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड पेपरशी आयत्या वेळेशी कशी तयारी करायची, त्याच्यानंतर 5वी ते 12वी पर्यंतची स्टेट बोर्ड आणि UPSC ची पुस्तकं काय आहे तर त्याचं महत्व आणि वर्तमानपत्र, चालू घडामोडी या संदर्भात नेमकं काय बघायचं काय नाही. मराठी आणि इंग्रजीचा जो साहित्यिक पत्र विषय आहे निबंध लिखाण, त्या संदर्भात सुद्धा अतिशय छान मार्गदर्शन आपण केलं. ऑब्जेक्टिव्ह पेपरसाठी स्पीडचं महत्व हे आपण आपल्या याच्यातून सांगितलं आणि हे सोडवत असताना इलिमिनेशन टेक्निक याचा वापर कसा करायचा त्या संदर्भात सुद्धा अतिशय छान मार्गदर्शन आपण केलं. आणि प्रत्येक प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचं अतिशय अभ्यासाची शैली कशी असावी आणि सगळ्यात विशेष म्हणजे पेपरच्या दिवशी नेमकं कसं वागायचं, कसं नियोजन करायचं, 2 पेपरमध्ये जो गॅप आहे त्या 2 तासाचा सदुपयोग कसा करायचा, हिंमत कशी हारायची नाही आणि आपलं आरोग्य आणि वेळेस कसं चांगलं ठेवायचं याबद्दल अतिशय म्हणजे जे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात ज्या ज्या शंका असतात खऱ्या आणि ज्या प्रॅक्टिकल आहेत तर त्यांचं अतिशय छान मार्गदर्शन आपण खूप केलं. आणि आपले सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आता 7:30 वाजले तरी आपण ऑफिसमध्ये आहात. आपल्या कार्यदक्षता जी काय आहे तर ती सगळ्यांना खरंच प्रेरणा देणारी आहे. म्हणजे परीक्षेसाठी अभ्यास करणं हा एक भाग झाला, पण तो अभ्यास केल्यानंतर जे पद आपल्याला मिळतं त्याच्यासाठी सुद्धा किती डेडिकेशन लागतं ते आपल्या प्रत्यक्ष अनुभवातूनच आज बघायला मिळालं. म्हणून निश्चितच आपल्या मार्गदर्शनामुळे त्या मुलांना पेपर चांगले जातील आणि निश्चितच यशस्वी झाल्यानंतर हे विद्यार्थी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुमचे आभार निश्चित मानतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि कुणाला काही अडचणी असतील तर विचारायचे, म्हणजे इंटरॅक्शन महत्वाचं आहे, टू वे कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. नाही, कारण चॅट बॉक्स मध्ये जो प्रश्न होता तो सगळ्यात महत्वाचा फक्त पुस्तकांसंदर्भातच जास्त होता आणि बाकीच्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ऑलरेडी तुमच्या याच्यातूनच सांगितलं.
कारण 8 दिवसात आता नेमकं काय वागायचं आणि कसं करायचं हाच प्रश्न आहे आणि तो तुम्ही अतिशय छान पद्धतीने सांगितलेला आहे. निश्चितच भविष्यातील पुढच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा ज्यावेळेस मुलं नव्याने काही तयारी करत असतील तर त्यावेळेस निश्चितच आपलं मार्गदर्शनाची गरज लागेल आणि विद्यार्थी निश्चितच आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. आम्ही देखील आपल्या संपर्कात राहू. आपण जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन आहे जळगाव आणि ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीनं मी निश्चितच तुमच्या सदैव ऋणात राहू इच्छितो. आणि आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विशेष पर्वासाठी आपण जो आपला वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सदैव ऋणात राहू इच्छितो. असंच मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना आपण करत राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या परवानगीने आजची ही मीटिंग धन्यवाद. या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. ओके. प्रवीण पवार सर काय बोलायचं? थँक्स टू एव्हरीवन. बोला नाही सर. सर, खूप बोला. सुंदर मीटिंग झाली, खूप छान मार्गदर्शन केलं. मॅडमांच्या मार्गदर्शनातून सर्व नाहीत मुलांची. हॅलो, पवार सर आपला आवाज नाही येत. आवाज थोडासा क्लिअर येत नाहीये. तुमच्या मार्गदर्शनातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. खूप छान Yes, मार्गदर्शन yes. झालं. ओके. सेशन. थँक्यू मॅडम. ओके. धन्यवाद. थँक्यू मॅडम. मेन्स साठी एखादं सेशन आयोजित करू आपण पुढे अजून. मुख्य परीक्षेसाठी का? हो. हा, ओके. माझा मुद्दा तो सुटून गेला. थँक्यू, तुम्ही तो मुद्दा मला आठवून दिला. पूर्व परीक्षा झाल्यानंतर आणि मुख्य परीक्षा ह्या 2 परीक्षांमध्ये जर वेळ पाहिला आपण तर एक 4-4.5 महिन्यांचा असतो. त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्रिलियम झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं आवश्यक असतं. कारण रिझल्टची वाट पाहणं आणि त्याच्यात आपल्याकडे प्रिलियमचा रिझल्ट 2 महिन्याने लागतो. तोपर्यंत तुम्ही 1-2 महिने वाया घालवले असतात. प्लीज असं करू नका. प्लीज झाल्यानंतर लगेच मेन्सचा अभ्यास चालू करा. कारण बरेचशी मुलं काय करतात, माझी प्रिलियम्स निघणार नसेल तर मी मेन्स का करू? पण मला सांगा, तुम्हाला इथे सक्सेसफुल होण्यासाठी कधी ना कधी मेन्स द्यावीच लागणार आहे, इंटरव्ह्यू फेस करावाच लागणार आहे. तर मग का मेन्सची तयारी करू नये? सो प्रिलियम झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास सुरू करा. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपले कोर सब्जेक्ट झाले आहे. जे काही ऍडिशनल सब्जेक्ट आहे मेन्ससाठी ते हे तुम्हाला 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तयारी करायची ते. मग वेळ असा हे त्याचा डिस्ट्रीब्यूट करताना ऍडिशनल सब्जेक्टला एक 6 तास आणि कोर सब्जेक्टला एक 3 तास अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा. त्याचबरोबर एसे आहे तर दर रविवारी तो एसे करणं, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आहे तर डेली बेसिसवरती 1 तास ऑब्जेक्टिव्ह करणं आणि 1 तास तुमचं करंट करणं. अशा गोष्टींचं तुमचं नियोजन असणं आवश्यक आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिलियमसाठी तुम्हाला 7 ते 8 तास पुरेसे होतात. पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीला जाता तर तुमचा हाच वेळ तुम्हाला 10 ते 12 तास लागतात. कारण अभ्यास जर स्वरूप पाहिलं ते खूप व्यापक आहे. मुख्य परीक्षेचं मार्कही जास्त आहेत आणि सिलेबसचे पॉइंटही जास्त आहे आणि 4-4.5 महिन्याचा जो कालावधी आहे तो निश्चितच कमी पडतो. पण सुरुवातीला जर तुम्ही 4-4.5 महिन्याच्या कालावधीमध्ये पहिलं रिडिंग जर केलं ऍडिशनल सब्जेक्टचं तर ते 1-1.5 महिना जातं आणि त्याच्यानंतर सेकंड रिडिंग आवश्यक आहे. तिथून पुढे रिव्हिजन आणि मुख्य परीक्षेच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला 4.5 महिन्यात 1.5 महिना तरी तुम्हाला रिव्हिजनसाठी द्यावा लागतो. त्याच्यामुळे एक 3 महिन्याचा कालावधी वाचनासाठी आणि 1.5 महिन्याचा कालावधी रिव्हिजनसाठी असं जर नियोजन केलं तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये मुख्य परीक्षा यशस्वीपणे पार करू शकता. माझं 2017ला पहिल्या मुख्य परीक्षेमध्ये नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं आणि दुसरी जी मुख्य परीक्षा होती त्याच्यामध्ये फक्त मी थोडंफार ऍडिशन केलं आणि डिरेक्टली डेप्युटी कलेक्टर म्हणून माझी निवड झाली. सो माझं सांगण्याचा असा उद्देश आहे की बरीचशी पहिली मुलं जी असतात सुरुवातीला अपेअर होतात ती असं करतात की माझ्या आधी खूप सारे अपेअर होतात, ते सिलेक्ट नाही होत, पहिल्या प्रयत्नात मी कसं काय ह्या परीक्षेमध्ये सक्सेसफुल. तर असं काही नाहीये. तुमची तयारी, तुमचं नियोजन हे जर योग्य असेल, योग्य पद्धतीने असेल आणि ते एक्झामचं आउटपुट देणार असेल तर तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा यशस्वी होऊ शकता. धन्यवाद मॅडम. थँक्यू निश्चितच आपण जे प्रेरणा दिली की पहिल्या प्रयत्नात सुद्धा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात तर मुलं इन्स्पिरेशन घेते. अजून एक प्रश्न होता मॅडम, कंबाईन एक्झामचे काय तर त्या संदर्भात. ओके.
कंबाईन परीक्षेचं जर पाहिलं आपण तर राज्यसेवा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो विस्तृत आहे, व्यापक आहे. त्या तुलनेत कंबाईनचा जो अभ्यास आहे तो खूप लिमिटेड केलेला आहे. मग आता कंबाईन मध्ये 3 विषय आहेत, तुम्हाला PSI, STI आणि ASO. तर तुम्ही राज्यसेवेचा जर अभ्यास केला तर ते हे 3 परीक्षांचा अभ्यासक्रम त्यात कव्हर होतो. म्हणजे PSI साठी तुम्हाला कायदे आहे मुख्य परीक्षेसाठी. STI साठी तुम्हाला अर्थशास्त्र आहे, जे की राज्यसेवेमध्ये पेपर 4 आणि प्रिलिम्सला आहे. त्याचबरोबर ASO साठी तुम्हाला पॉलिटीचा पार्ट जास्त आहे. तर राज्यसेवेचा पेपर 2 आहे आणि प्रिलिम्सचा पॉलिटीचा पार्ट. हा सगळा म्हणजे तुमचा ह्याचा ASOचा मेनचा अभ्यास. त्याच्यामुळे तयारी करताना तुम्ही जर राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी केली तर ह्या सगळ्या एक्झाम तुमच्या ऑलमोस्ट कव्हर होतात. फक्त एक आहे, कंबाईनसाठी तुम्हाला वेळ खूप कमी आहे. म्हणजे राज्यसेवेसाठी प्रिलियमसाठी तुम्हाला 2 तास असतात. त्या तुलनेत तुम्हाला कंबाईनच्या पूर्वेसाठी फक्त 1 तास आहे आणि 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि ते 100 प्रश्नांचं पण डिस्ट्रिब्युशन आहे की 85 प्रश्न तुम्हाला GSचे आणि 15 प्रश्न तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग. त्याच्यामुळे त्या 1 तासाचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे आणि प्रॅक्टिस पेपर. म्हणजे कंबाईनला काय लागत असेल तर खूप प्रॅक्टिस. एका तासामध्ये तुमचे जे 100 प्रश्न सोडवायचे आहे तर त्याचे अटेम्प्ट जास्तीत जास्त वाढवायचे असतात. म्हणजे तुम्हाला किमान 90 ते 95 अटेम्प्ट करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे खूप सारे पेपर सोडवा, त्याच्यामध्ये वेळ लावून सोडवा आणि अगदी जो एक्झाम मध्ये आपण गोल करतो आन्सर शीट वरती त्याची पण प्रॅक्टिस करा. कारण काय होतं, ऐनवेळी ते गोल करताना वर खाली होतं आणि कदाचित ह्या तुमच्या सिली मिस्टेक होऊन तुमचं मार्क्स कमी येतात आणि सिलेक्शन थोड्या मार्काने राहतात. त्याच्यामुळे ह्याला प्रॅक्टिस जास्त करा. मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला मराठी इंग्लिश आहे. मराठी इंग्लिशचा ऑब्जेक्टिव्ह 100 मार्कांसाठी आहे. तर त्याचा जास्त अभ्यास करा. तिथेही मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा असेल तिथेही तुम्हाला 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. तर हे जास्तीत जास्त वेळेमध्ये कसं सोडवता येईल ह्याची जर प्रॅक्टिस केली तुम्ही आधी तर तुम्हाला निश्चितपणे त्यामध्ये यश मिळू शकतं. मला अराउंड जे STI, ASO, एक्साइज, PSI ह्या माझ्या कंबाईनच्या पोस्ट आहे. ह्या ज्या पोस्ट मला मिळाल्या त्याचा मी काही विशेष अभ्यास केला नव्हता. मी फक्त राज्यसेवेला टार्गेट केलं होतं आणि राज्यसेवेचा अभ्यास करत असतानाच माझे हे ह्या परीक्षांचे निकाल आले. त्याच्यामुळे माझा सांगण्याचा असा उद्देश आहे माझ्या एक्सपिरियन्सवरनं, जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जर अभ्यास केला तर तुम्हाला ह्या एक्झाम एक म्हणजे आरामशीरपणे निघतात. अजून इतर काही प्रश्न? नाही, धन्यवाद मॅडम. प्रश्न ओके. प्रश्न आता संपलेले आहेत. येस येस. आपल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळालेलंच आहे आणि या ओके. 14 परीक्षेला निश्चितच त्यांना त्याचा खूप चांगला उपयोग होईल अशी मी खरंच येस येस व्यक्त करतो. येस. आणि आपण आपल्या व्यस्त शेड्यूल मधनं आज वेळात वेळ काढून जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IAS जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने आपल्या सदैव ऋणात राहू इच्छितो आणि भविष्यात देखील ज्या ज्या वेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस आपण मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, थँक्यू.